क्या खास? अच्छी बात है। बहुत अच्छी बात है। नमस्कार फिर से आप सभी का। आपका स्वागत है आज के इस दिव्यांग जन संवाद कार्यक्रम ऑनलाइन में। 24 मार्च 2026 आज का दिन है। 212 नंबर का ये दिव्यांग जन संवाद कार्यक्रम चल रहा है। ये एक ऐसा संवाद है जहां दिव्यांगों की आवाज को बुलंद किया जाता है। दिव्यांगों की हर प्रॉब्लम को सुना जाता है और हर विषय पर चर्चा कर उसमें सॉल्यूशन कैसे निकलेगा, इस मार्ग पर हम काम करते हैं। महत्वपूर्ण विषय यह है क्या ये संवाद शामिल बन सकती है। जी हाँ, इसका जीता जागता उदाहरण आपका अपनापन, आपका बेहद प्यार है, जो इस कार्यक्रम को दिन ब दिन मिल रहा है। ये कोई कार्यक्रम नहीं है, ये कोई पेड कार्यक्रम नहीं है, ये कार्यक्रम चलाने को कोई किसी को पैसा नहीं देता है। ये कार्यक्रम दिव्यांगों की तकलीफों को सुनने का कार्यक्रम है। और इतनी सुबह 7:30 बजे इतनी बड़ी संख्या में जो लोग पूरे भारतवर्ष से जुड़ रहे हैं, ये एक इस बात का प्रमाण है कि दिव्यांग लोगों में नेतृत्व करने की इच्छा शक्ति कितनी ज्यादा है। और अगर राज्यसभा लोकसभा में हमारा कोई नेतृत्व अगर चला जाए तो हमारी आवाज को उठाना ये बहुत ही आसान हो जाएगा। और उतनी ही ताकत से हम अपनी आवाज को सरकार तक पहुंचा सकते हैं। मेरा सभी भारतवर्ष के दिव्यांगों से अनुरोध है, विनती है कि जो लोग भी नेतृत्व करना चाहते हैं, जिन लोगों को लगता है कि वो भारत के दिव्यांगों का नेतृत्व कर सकते हैं, महाराष्ट्र के दिव्यांगों का नेतृत्व कर सकते हैं, कर्नाटक, बिहार, यूपी, एमपी, झारखंड, हर राज्य के दिव्यांगों का नेतृत्व कर सकते हैं, ऐसे दिव्यांगों को मुझे कांटेक्ट करना है। क्योंकि आज भारत में दिव्यांग नेतृत्व की अत्यंत आवश्यकता है। अगर हमारे बीच से कोई नेतृत्व आगे नहीं गया, हमारे बीच से कोई राज्यसभा लोकसभा में इनको अगर प्रतिनिधित्व नहीं मिला, तो दिव्यांगों की आवाज उतनी शिद्दत के साथ उठाई नहीं जाएंगी जितनी शिद्दत के साथ आवाज को उठाना चाहिए। क्योंकि एक दिव्यांग व्यक्ति ही है जो दिव्यांगों की परेशानी, उनकी तकलीफें, उनकी इच्छाएं, उनकी सारी परेशानियां ये सरकार तक अच्छे से पहुंचा सकते हैं। इसीलिए तमाम भारतवर्ष के दिव्यांगों को मैं अनुरोध करता हूं कि अगर आप दिव्यांग क्षेत्र में, राजनीति में, समाज कार्य में, दिव्यांग कार्य में अगर आप आगे बढ़ना चाहते हैं तो मुझे तुरंत इस वीडियो पे अपने नाम नंबर शेयर करें, जो फेसबुक के माध्यम से, लाइव माध्यम से इस वीडियो को देख रहे हैं। काफी मित्र यहाँ पर जुड़े हुए हैं, काफी लोग ऑनलाइन भी यहाँ पर वेटिंग पर है। तो आइए बात करते हैं एक एक से हम लोग। चलिए, कौन बात करना चाहता है? अभी गणेश सदा सवार देकर आपने अभी फोन किया था कि मुझे वीडियो कॉल। म्यूट करिए अपने आप को। विवो जिनसे मैं बात करूंगा कृपया वही बात करिएगा, बाकी सब लोग अपने खुद को म्यूट रखेंगे। बाकी आप सभी खुद को म्यूट रखेंगे। गणेश सावरदकर, कृपया आप अपने आप को अनम्यूट कीजिए। चलिए, अनम्यूट मतलब खुद का माइक ओपन कीजिए ताकि आप मेरे से बात कर सकें। हाँ सर, नमस्ते. मी ज्योती सुधीर सावडेकर बोलते. सावाडेकर बोलते, ओके ओके। नमस्कार ज्योति ताई। ज्योति मैं नाम लिख लेता हूँ आपका। हाँ. हेलो. सावाडेकर। हाँ बिल्कुल बेटा, आप शांत रहिए जरा। सर नमस्कार.
नमस्कार नमस्कार। शांत रहिए जरा आप, मैं किसी और से बात कर रहा हूँ। सभी को नमस्कार मेरा फिर से एक बार। ज्योतिताई, आपके परसेंटेज कितने हैं? 50. 50? मराठी हिंदी कम्फर्टेबल क्या आहे आपको? मराठी आहे. बरं, ठीक आहे, मराठी बोलूया आपण. चला, कुठला प्रकार आहे दिव्यांगांचा तुमचा? म्हणजे प्रकार? हँडिकॅप आहे, हँडिकॅप. पोलिओ हो, गेलाय. हँडिकॅप आहे. कशाने हा. हँडिकॅप आहे? पायानी, हातानी? पायानी आहे. बरं, म्हणजे लोकोमोटर आहे नाही का? बरं बरं, ठीक आहे. महाराष्ट्रामधून आहे? हो. हा जिल्हा हा. कोणता आहे ताई? ठाणे. ठाणे. ठाणे मधून बोलताय, बरं बरं. तहसील ठाणेच पडेल. तहसील? तहसील ठाणे ना. तेवढं नाही आहे सर माहिती. बरं बरं. शिक्षण किती झालेलं आहे? 8वी. एट. मोबाईल नंबर सांगा. तू सांग. त्या भाऊलाही घेऊन या ना ताई सोबत. भाऊला पण घेऊन हा, घ्या सोबत बोलताना. तू बस इथे. दोघे दोघेही बसा. हा. एक मुलगा माझा आहे मोठा. भाऊलाही बसायला सांगा. बसा बसा भाऊ, तुम्ही पण बसा. हा घ्या ना, नंबर घ्या सर. नंबर सांगा. 7738 बरं. 75 हम्म. 826 वय किती आहे ताईचं? 50. बरं, सांगा काय मदत करू शकतो तुमची? माझी वडापावची गाडी होती. वडापावची वडापावची गाडी होती, गाडी. बरं. हा, वडापावची गाडी होती स्टेशनला. त्या जागेवर मला 23 वर्ष झाली. बरं. हा, ते 23 वर्ष झाले. मग आता ते नगरसेवक निवडून आली आहे. नगरसेवक निवडून आली आहे. ती बोलते की गाडी लावू नको. मी मी तिला गेली भेटायला, तर तिला मी कंडिशन माझी सांगितली. माझ्या घरात अजून 3 हँडिकॅप आहेत. तर हम्म. ते बोलले की नाही जमणार तुला गाडी तिथे लावायला. स्टेशन पासून 150 मीटर असं लावायला सांगितलं त्या लोकांनी मला. त्याच्यातून काहीतरी सोल्युशन काढा जरा तुम्ही. कुठल्या पक्षाची नगरसेविका आहे ती? भाजपाची आहे. काय नाव आहे? नखे. पूर्ण नाव सांगा. पूर्ण नाव नाही माहिती, नखे नाव आहे. मोबाईल नंबर सांगा. मोबाईल नंबर तर 2 मिनिटं होईल करा. सर त्यांचं पूर्ण नाव आहे मृदुला नखे. मृदुला. हा, मृदुला ताई. मृदुला नखे. आणि हम्म. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर 2 मिनिटं. येस. काय म्हणता प्रमोद राऊत साहेब, नमस्कार. बोला सर. बढिया. ऑल वेल. हा सर, नंबर घ्या ना. हा, सांगा. 9920 हम्म. 7111 हम्म. 38. कोण आहे दिव्यांग? आता एवढ्या सकाळी? एवढ्या सकाळी आले? मुली आहे? पाठव. बरं बरं, यायला सांग, बसायला सांग. या, बसत आहे. कोण आहे तिकडे? बरं. तर
ज्योती ते तुमच्या तुमच्या वडापावची दुकान आहे. मागच्या 23 वर्षापासून ही दुकान आहे आणि तुम्ही रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूला लावताय का? हो. तर त्यांनी का बरं हटवायला सांगितले तिथनं? ते बोलतात करून सुप्रीम कोर्टचं ऑर्डर आहे, तर तुम्हाला स्टेशन पासून 150 मीटर लांब जावं लागेल. आम्ही तसेच पुढच्या नगरसेवकांकडे पण गेलो, कारण स्टेशन खूप मोठा असतो, बरोबर. मग त्याच्यामध्ये दोन दोन नगरसेवक बसतात. आम्ही ते दुसरे जे नगरसेवक आहेत ते चिटणीस करून त्यांच्याकडे गेलो, तर ते बोलले करून की तुम्हाला स्टेशन पासून 150 मीटर लांब जावं लागेल. त्यांनी पण काय एक्सप्लेन नाही केलं आम्हाला प्रॉपरली. ते पण बोलतात करून सुप्रीम कोर्ट ऑर्डर आहे. मी काय म्हणते पोर्टलचं थोडंसं आम्हाला सांगा ना, जळगाव पोर्टलचं. हो ताई, 2 मिनिटे मला एक प्रश्न घेऊ दे, मग तुझा प्रश्न घेतो मी. बरं. बस देते बघा, पूर्ण भारतातून लोक जुळले. तुम्ही ऑनलाईन का नाही जुळले? ऑनलाईन काल मी जुळली, पण काल मी ब्लाइंडच सांगितलं होतं. ब्लाइंड? हा, काल ब्लाइंडचं आणि यांचं सांगितलं होतं. बरं, बसा. बसू शकता ना बाजूला? हं. तर नगरसेवकांनी सांगितलेलं आहे की स्टेशन पासून 150 मीटर ते 150 मीटर. 150 मीटर लांब लावायचं. मग हा नियम असेल, नियम पाळायला काय हरकत आहे आपल्याला? सर ऍक्च्युअली कसं माहितीये का, 150 मीटर मध्ये ना ऑटो स्टँड येत नाही, काही येत नाही. आता जे माझे रेग्युलर कस्टमर आहेत ना, मग त्यांचा इश्यू होतो. आणि तर आम्ही फुल डे नाही लावत. रात्री 9 ते 12, 11:30, 12 वाजेपर्यंत असतो. तुमचं काय ऑथोराईज आहे का ते? तुम्ही जे लावून राहिले 27 वर्षापासून, काही तुम्ही एनओसी वगैरे घेतलेली आहे? नाही, काहीच नाही. एक हातगाडी असते ना आपली, बरं. त्याच्या आत तशा स्टॉल असा त्या हातगाडीवरती धंदा करतो आम्ही. मी आणि मम्मी दोघं जण असतो. आज जाणार आहे का तुम्ही तिकडे? हा आज जाणार आहे म्हटलं? हा हा बरं, मला व्हिडिओ पाठवा तो तयार करून. ओके, ठीक आहे, चालेल. तुमच्या तेवढा जो तुम्ही जिथे लावता आणि रेल्वे स्टेशन हम्म. हे जे आहे त्याच्या जरा हम्म. व्हिडिओ पाठवा आणि मला उद्या सकाळी पुन्हा जॉईन करा. ओके, मी इथे चालेल. कमेंट लिहितोय की व्हिडिओ तयार करायला सांगितलं आहे. ओके ओके. अशी बाकीची गाड्या बी लागतात सर तिकडे, पण ते मलाच जास्ती मध्ये हे करतात. 9 वाजता फूडच्या गाड्या लागतात, तिथे पलीकडे जेवण घेऊन डबे घेऊन बसतात. असे अजून मला बंद करून सुद्धा 5-6 गाड्या लागतात आहे. ते बी तुम्हाला व्हिडिओ मी पाठवते. पाठव ना ताई, पाठव पाठव पाठव. मला शक्य जे होईल मदत करेल. नियमाच्या बाहेर मदत नाही करू शकणार. विनंती जरूर करेल तुझ्याकडे ताई. काय पक्का माहिती विनंती करेल. याच्या पुढे एक नगरसेवक आलेला निवडून, तर त्यांनी बी असं आमच्याकडे नाटक केलं. पण ते फडणवीस सर आहेत ना, त्यांचं लेटर गेल्यापासून मग ते एकदम गप्प बसले. नाही ग, ते बरोबर आहे तुझं म्हणणं, परंतु कसं आहे, नियमाच्या बाहेर जाऊन कोणी नाही करणार. आपण 150 मीटर जर त्या रेल्वे स्टेशन पासून जर लांब लावायला सांगितलं तर काही सेफ्टी इश्यू असेल, त्यांचे नियम असेल. मी बोलतो नक्कीच त्यांच्यासोबत, त्या ताईसोबत, मृदुला ताईसोबत. पण मला जरा व्हिडिओ पाठवता येतो तुझ्या. चालेल. आजच बोलतो मी. तुझ्या जसा फोन आला ते व्हिडिओ मी बघितला की मी पाठवतो. ठीक आहे? चालेल चालेल. ठीक आहे ताई. माझ्या कसं माहित झालं इथला प्रोग्रामशी, या कार्यक्रमाविषयी कसं माहित झालं? मोबाईल मध्ये. मोबाईल मध्ये माहित झालं? हा. बरं बरं, ठीक आहे ताई, ठीक आहे. चला, हॅलो नमस्कार. नमस्ते सर. हॅलो, हा, बोलो. कोण बोल रहे? मिलिंद खापेकर, साई मंदिर मागे, अयोध्यानगर. मिलिंदजी खापेकर. हा, मी याही रविवारी आलो होतो. त्याच्या अगोदरच्या रविवारी आलो होतो सर. या रविवारी म्हणजे मी बहुतेक नव्हतो का? तुम्ही नव्हते. राऊत मी भाऊ. थोडा मी आलो होतो, लेट आलो. हो, राऊत भाऊ होते. हा, बोला काय विषय होता? तिथे भारती खापेकर म्हणून माझी बहीण आहे. आम्ही दोघे जण हँडिकॅप आहोत, दिव्यांग आहे. खापेकर. हा, हा, भारती खापेकर 15/3/2026 ला आले होते. हा, बोला. हा हा. तर सर ते तिला 1500 रुपये येऊन राहिले. एक तर तुम्ही सेकंड. तो फोटो. हा, बोला. निराधारचे 1500 रुपये येऊन राहिले आहे तिला. 2500 रुपये नाही येऊन राहिले. हो.
मी त्याबद्दल म्हटलं होतं तर तुम्ही तो टोकनचा फोटो मंजुरी आदेशचा फोटो काढला होता आणि म्हटलं होतं मी तुम्हाला तिकडे पाठवतो बा. तुम्ही मला झूम मीटिंग जॉईन करा. मी त्यात सांगतो काय झालं बा म्हणून. ठीक आहे, 1 मिनिट थांबा, मला भाव द्या, मी पाठवला असेलच नक्की. 1 मिनिट. खापेकरजी, ओके, 1 सेकंड, मी आता बघतोय. संडेला 8 तारखेला तुम्ही पाठवला होता. बरं बरं. भारती खापेकर. हा. तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये काढला होता त्याचा फोटो. हो हो हो, मी बघत आहे. हो. तुम्ही केवायसी कधी अपडेट केली होती? श्रीमती कशाची भारती खापेकर, केवायसी? पाठवलेला आहे मी, थांबा जरा. विशेष आहे मंजुरीचे लाभ 1/11/24. भारती नमस्कार सर, नमस्कार. तुम्हाला 1500 येऊन राहिलेत का आता? हो. 1500 येत आहे ना? आणि अपडेट कधी केलं होतं तुम्ही हे? 1500 आलेले आहे की नाही आलेले, हे पहिले कन्फर्म सांगा मला. 1500 आले आहे. 1500 येऊनच आले, दर महिन्यात येऊन राहिले, त्याच्याबद्दल हा, काही तर तुम्ही मग अपडेट केलं का एवढ्यामध्ये? हो सर, ई केवायसी केलाय अपडेट. UDID कार्ड ई केवायसी करायचं होतं. कधी केलं ताई, कोणाकडून केलं? तर घरूनच केलं सर, हा बरं, हे मोबाईल बघ, वरून. हे बघ, हे दिसतंय तुला, जर काही दिसत असेल तर हे तुझंच आहे. विशेष सहायक, हे काय श्रीमती भारती रामेश्वर खापेकर. हा हो हो. मी डिपार्टमेंट मध्ये पाठवलं आहे ताई हे, ठीक आहे. हा तर याचा हा. रिव्हर्ट असा आला की तुला तिथे जाऊन करावं लागेल अपडेट. इथनं चालणार नाही. तू आज किती वाजले, आज कुठला वार आहे का? मंगळवार. आज मंगळवार आहे. मंगळवार आहे. हा, हा. तिथे चालली जा आज किंवा उद्याला, आणि तुझी हा. ई केवायसी, ही UDID आणि केवायसी अपडेट करून घे तहसील ऑफिसला जाऊन. हो का? हो तिथे हो, कोणी आहे का? त्याशिवाय होणार नाही बरं. हे बघ, मी तिथे पाठवलेलं कोणी आहे आहे का? तुझं. काय कुणाकडे जायचं असं काही आहे का कोणी असं? बघा, आता मी तुम्हाला नाव वाटलं तर पाठवून देतो, मला हाय पाठवून द्या त्यांचं. परंतु तुम्ही तिथे गेल्या ना, तर हा तिथे हा. सर्व कर्मचारी, स्टाफ बसला राहतो, ते हो तुमचं काय? पाठवून देईल. हो काय? आणि ठीक तुम्हाला आहे. जावं लागेल पण. मी गेलो चालेल का सर ताईचं हे सर्टिफिकेट घेऊन? मोबाईल वगैरे घेऊन. हो चालेल, तुम्ही चालले जा. OTP मागत नाही तसं आजकाल, पण मागितलं तर राहायला पाहिजे वेळेवर, ठीक आहे. हो तर हो. मोबाईल घेऊन जाईल माझा. हा, जाऊ दे ना मग, काही हरकत नाही ताई. हा. कारण म्हणजे की जा इतके पण जण नक्की, काढणं हं? होत नाही. माझ्याकडे हो. अपडेट आलेलं आहे, तुला जावं लागेल. हा, हा ठीक आहे. मी तसं सांगतो मला- मग झाल्यानंतर. हो, खापेकरचे पूर्ण नाव सांगून द्या एकदा, इथं लिहून टाकते. मिलिंद रामेश्वर खापेकर. हा, मिलिंदजी खापेकर. हा. अयोध्यानगर साई मंदिर मागे. कर. केव्हा आले होते? परवा रविवारी आले होते का? रविवारी 8 तारीख आणि 15 तारीख आणि 22 तारीख. हा, ठीक. 22 मार्च लिहिलेला आहे इथे. हा, जमलं का? हा, हा. बरं बरं, ठीक आहे. ठीक आहे. थँक्यू सर. ठीक आहे दादा. हो हो, ठीक आहे, ठीक आहे. नमस्कार. हा, हा. कुठे रिमोट, कुठे एसीचं? बरं, पुन्हा आपण बोला. कोणाला बोलायचंय का? 5 मिनिटं थांबा, माझ्याकडे काही. सर मला बोलायचं आहे. अमित चौबे बोलतोय सर. सर मला बोलायचं आहे. हा हो, सर्वांशी बोलू ग, थांब जरा. अमित चौबे सर. अमित चौबे. अमित चौबे. हा. बरं, ठीक आहे, अमित चौबेशी बोलू ना, 1-2 आम्ही मिनिट. आता मध्ये एक वर्षापूर्वी याला दीनानाथला दाखवलं. आम्ही आधी संभाजीनगरलाच दाखवत होतो आणि मग तिथं गेल्यानंतर आम्हाला त्यांनी सांगितलं की सर्टिफिकेट मिळतंय म्हणून. मग ते सर्टिफिकेट आम्ही इथून घाटीतून काढलं आता परवा. 75% त्याचं ते
फिट्सचा त्रास. ऐकू येते ना सर तुम्हाला? मला ऐकायला येत आहे, पण मला थोडी माहिती देऊन द्या अगोदर, म्हणजे आपल्याला बोलायला बरं होईल. हो ना, तुमचं नाव अमित. सांगा पूर्ण. हा, मी पूर्ण सांगते सर. अमित शशिकांत चौबे म्हणून मुलगा आहे माझा. अमित शशिकांत शशिकांत चौबे. 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 बर. त्याला जवळजवळ किती आहे पर्सेंटेज ताई त्यांचे? 75%. बरं, 75% आहे. हा. काय प्रकार आहे? फिट्सचा आहे सर. फिट्स म्हणजे हा. फिट्स म्हणजे इंग्लिश मध्ये सांगू का सर तुम्हाला? स्पेक्ट्रम डिसऑर्डर. फिट्स म्हणजे हे येतात ना, आपल्याला फिट्स येतात त्याला हा. काय काय लिहिलं रे? काय म्हणतात? इंग्लिश मध्ये लिहिलेलं आहे सर, पण ते मला काही सांगते डिस्कार्डर असं काहीतरी लिहिलेलं. अरे चांगलाच वर्ड आहे, माझ्या डोक्यातच आहे तो, लक्षात नाही येऊन राहिला मलाही. सांग ना तू. बरं असो, आलं लक्षात मला फिट्स आहे ते. हा. बोला. तर आता आणि जिल्हा कोणता आहे ताई? संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र. महाराष्ट्र. एक 5 मिनिटात फोन करा, 5 मिनिटात तुमची समस्या घेतो मी, फक्त 5 मिनिटात फोन करा. चालेल सर, चालेल सर, चालेल. नाही तुम्ही बोलत राहा, हे फोन आले होते ना बरं, संभाजीनगर. चालेल सर. तहसील सांगा. तहसील. तहसील का हे संभाजीनगरच असेल ना सर? बरं ठीक आहे. हा. संभाजीनगर. हा. मोबाईल नंबर सांगता येईल? 9284 9284 5772 5772 44. 24. बरं. वय किती आहे कोणाचं? तुझंच आहे का दादा? मुलाचं आहे काय? हा. हा, अमितचं वय किती आहे? आता 28 वर्षाचं आहे सर. 28 वर्ष. शिक्षण किती आहे? M.Com झालं सर त्याचं. गुड. M.Com. शिक्षण M.Com झालेलं आहे. सांगताय काय विषय आहे अमितच्या? अमितचं सर आता त्याचं आम्हाला सर्टिफिकेट मिळतंय माहीतच नव्हतं, पण आता आम्हाला कळल्यानंतर आम्ही काढलं. पण त्याचं काय फायदा काहीच नाहीये, म्हणजे कुठं काय करावं ते काहीच कळत नाही. तर त्यानं काय केलं ते सांग तू काल. ते सांग ना. पोर्टल जे ना सर, मोठ्यानं बोल. पोर्टल जे ते बंदच आहे सर, त्याला ते हे करायचं तर. फॉर्म जो किती भरायचा पर्सेंटेज आहे याला? 75% आहे ना? हा, 75 आहे सर. कधी मिळालं हे? आता 1 महिना झाला सर. एक मिनिट. पेन्शन मिळते का याला? काहीच नाही, कोणतंच काहीच कळत नाही. काय बरं कोणी मदतही करत नाही. म्हणजे कुठं आम्हाला सांगितलं मी जिथं जायची तयारी माझी. बरं काही हरकत नाही. मी सांगतो तिथे जा. ठीक आहे ताई? चालेल सर. हा, आता तुझ्या संभाजीनगरला डिस्ट्रिक्ट सिव्हिल हॉस्पिटल आहे. हा. हो. घाटीच ना सर? चिकलठाणा चिकलठाणा का? बरं आहे सर. ना, चिकलठाणा डिस्ट्रिक्ट सिव्हिल हॉस्पिटल, तिथे जायचं. हा. आणि याच्या UDID कार्ड, हँडिकॅप आलं सर्टिफिकेट, सर, आधार कार्ड, आलं त्याचं कार्ड आलंय हा, सर. ते घेऊन जायचं ताई. हा. आणि नाही त्याची गरज नाही, सॉरी, त्याचं हँडिकॅप सर्टिफिकेट बनलेलं आहे. त्याला आता आपण संजय गांधी पेन्शन निराधार योजना आपण सुरू करूया. बर सर. तर त्याच्याकरता तहसील ऑफिसमध्ये जायचं. अच्छा. तहसील ऑफिसमध्ये जायचं आणि याचे पेपर्स बनवून घ्यायचे, इन्कम सर्टिफिकेट आणि रहिवासी प्रमाणपत्र. अच्छा. तिथे जायचं, तिथे तहसील तलाठी साहेब बसलेले राहतात, त्यांच्याशी बोलायचं. ते तहसील ऑफिसमधून इन्कम सर्टिफिकेट आणि रहिवासी प्रमाणपत्र बनवून देईल. आणि राशन कार्ड तर असेल तुमच्याकडे? आहे सर, आहे, रेशन कार्ड आहे. तर ताई एक काम कर, हे 2 कागदपत्र बनव आणि मला पुन्हा मीटिंगला जोड, पुढचं मार्गदर्शन सांगतो. रोज असते का सर मीटिंग ही? अगं ही मीटिंग सकाळी मंगळवार ते शनिवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, आठवड्यातून 5 दिवस भारत देशातील दिव्यांगांकरता असते, खास करून महाराष्ट्रातील दिव्यांगांच्या समस्या, आणि बाकी 2 दिवस मग माझ्या नागपूरला व्यक्तिगत असते. बर सर, ठीक आहे धन्यवाद. ताई? कळलं तुला काय करायचंय? होईल ना सर काम, कारण माझं बायपास झालेलं आहे. मी कायम त्याच्या चिंतेमध्ये राहते. काय सांगावं तुम्हाला. बरं. वय आता आमचे वय वाढत चालले. हे अगं कशाला चिंता करते? चांगला मुलगा आहे तुझा. त्याला शिकवलं सर मी, त्या डॉक्टरनी पण नवल केलं, घरी ट्युटर लावून हे लावून. त्याची टायपिंगची पहिली परीक्षा पास झाला तो. कळलं का ताई तुला हे? हो. एवढं करून घेऊन ये.
सर फोन केलं तर प्लीज उचला. मला जर तिथं काही जर न ताई केलं माफ करशील, मी फोन नाही उचलू शकणार, त्याची गॅरंटी नाही देणार. मला दिवसातनं 350 फोन येतात, आताही कोणाला निरंतर फोन येत आहे. कोणाला विचारायचं सर तिथं काही प्रॉब्लेम आला तर? येऊन घे ना तू आता. माझा हा व्हिडिओ, हॅलो ताई, हा लिहिलं नाही तरी चालेल. हा घे पटकन हे करून. चौबेताई, मी काय हा म्हटलं ऐकून घ्या. तुम्ही हे नाही लिहिलं तरी चालेल. हा व्हिडिओ आपला लाईव्ह फेसबुक वरती सुरू आहे. बर सर. फेसबुक वरती तुम्ही आजचा जर एपिसोड पाहिला तर आपण दोघं जे बोलून राहिलो ते आता हा फेसबुकवर 1 महिन्यापर्यंत राहील. बर सर. त्यामुळे तो पुन्हा ऐकून घ्यायचा. आता मी पुन्हा सांगतो. हा तहसील ऑफिसमध्ये जायचं, इन्कम सर्टिफिकेट, रहिवासी प्रमाणपत्र बनवून घ्यायचं आणि तिथेच तहसील ऑफिसमध्ये आधार सेंटर, आपले सरकार केंद्र असेल, हा आपली सरकार केंद्रामध्ये याचं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं. संजय गांधी निराधार योजनेचं 2,500 बर रुपये पेन्शन मिळण्याकरता. बर तर सर. ते करण्याकरता, ही पूर्ण प्रोसेस करण्याकरता जवळपास 700 ते 850 रुपये खर्च येईल. याच्या व्यतिरिक्त खर्च येत नाही. बर सर. बर 250 रुपये इन्कम सर्टिफिकेट, 250 रुपये रहिवासी प्रमाणपत्र, 200-300 रुपये ते तो फॉर्म भरण्याकरिता. बरोबर आहे. बर सर. बर सर. कधी तुला कधी कधी लोक थोडे जे दलाल लोक राहतात ते 4,000, 5,000, 10,000 मागतात. द्यायचे नाही. बर सर. एवढं केलं की ते फॉर्म सबमिट की पोचपावती मिळेल. पोचपावती मिळेल. ती पोचपावती मला व्हॉट्सअपवर टाकून द्यायची बर सर. आणि पुढचं काम होऊन जाईल. ते बर ते पोचपावती मिळालं म्हणजे काम झाल्यासारखंच आहे. ठीक आहे. बर सर. आता काही विचारायचं आहे की क्लिअर आहे? धन्यवाद सर. सर सेतू मधून केलं तर चालतं का? हो हो, सेतू म्हणजेच सेतू मधून करणार आहे. सेतू म्हणजे आपले सरकार केंद्र, CSC सेंटर. तेच कारण की माझे CSC सेंटर वाले मित्रच आहे. हा, छान आहे. मग तर मित्र आहे तुझ्या, तर बढिया आहे. नाही सांग. पण होईना सर. हा, होत नाहीये सर. होत नाहीये. नाही तो काय नाही दाखवतो होत? सर. 1-2च मिनिट थांबा सर प्लीज. असं कसं नाही होत आहे? सांग. आपलं दिव्यांग सहाय्यक पोर्टल जे ना सर, अरे बाबा, तिकडे नको जाऊ ना रे मित्रा. मी म्हणत काय आहे, तू मला काय सांगत आहे ते काहीच नको. ते नंतर विषय बोलू आपण. दिव्यांग सर. सहायता पोर्टल, हे पोर्टल, ते पोर्टल, सगळं नंतर बोलू. बर आता सर. तुला जे सांगितलं तेवढं कर फक्त. बर सर. चालत चालत. ठीक चालेल आहे सर. बेटा. नक्की करू सर. चला चला, धन्यवाद. कळालं काय तर सांग मला. ठीक आहे. नमस्कार सर. हो धन्यवाद. ताई, नमस्ते नमस्ते. हॅलो. हा, एक शेवटची कंप्लेंट घेतो, मग तुमच्याशी बोलतो. हा हॅलो. हा, बोला, कोण बोलताय? सर विपिन बोलतो. हा, हिला दीपिकाला बोलायचं आहे. बऱ्याच वेळ ती बोलत आहे विपिनजी. आपण दीपिकाशी हा, बोलू, सर. तुमच्याशी बोलू. हो हो. सर थँक्यू सर. कारण की मी खूप लांबून आली आहे सर. अमरावतीच्या पुढे म्हणजे नागपूरला आलेली आहे सर. मी तुम्हाला भेटायला पण भेटणं काही होऊन नाही राहिलंय. माझा आवाज येत आहे सर तुम्हाला? मला तुझा आवाज तर येत आहे हॅलो. का ताई? बोल, सांग. हा. इथे नाही? मी बाहेर आहे का? कुठे आहे तू? बाहेर आहे का बसलेली? कोण? तुम्ही कुठे, इथे माझ्या ऑफिसला आलेले आहात का? नाही, मी ऑफिसला नाही आहे सर. मी इथे बरं. आहे. मी घरून बोलून राहिली आहे. ओके ओके. हा, पण परस्पर भेटणे होऊन राहिली सर. कारण की मला वाटलं, मी कॉल केला पण कॉल अटेंड नाही झाला सर तुमचा. बोला. हॅलो. बोल बोल. हा, दीपिका परते. मला सर नाही का तुमची खूप म्हणजे मी सांगत आहे, मी एवढं मेहनत करून म्हणजे खूप स्ट्रगल केले, म्हणजे करून तर राहिलीच आहे. मला एवढीशी हेल्प पाहिजे आहे. मी पण हँडिकॅप आहे पायानी. मला जॉबची खूप गरज आहे सर. खूप बरं. जास्त गरज आहे मला. ठीक आहे, चला आपण म्हणजे तुझ्यासोबत मी बोलूया. सगळं बोल बोल बोल. माझी समस्या भरपूर आहे. पण आता कसं आहे, बरेचसे जण आहे ना, सगळ्यांना पण वेळ मिळाला पाहिजे आहे. म्हणून माझी एकच समस्या मी तुम्हाला सांगत आहे. ठीक आहे, चला आपण तुझ्याशी बोल. दिव्यांग प्रकार काय आहे तुझे? माझं पायाचं आहे सर. मी पायाची हँडिकॅप आहे सर. 1 लेग, 2 लेग? 1 लेग. कुठला? मी डावा आहे की पायाने मला उजवा? डावा. डावा. लेफ्ट. जिल्हा कोणता आहे? नागपूर. आणि तहसील?
नागपूर. विलेज. नागपूरला सध्या माझं वाला पूर्ण डॉक्युमेंट नागपूरचेच आहे, सध्या ओके नागपूरचेच ओके करा ओके. सर माझं. ठीक आहे ठीक आहे. वय किती आहे? माझं 33. शिक्षण? MA झालाय सर, पोस्ट ग्रॅज्युएशन. गुड. मोबाईल नंबर सांगा. 9356007605. जॉब पाहिजे आहे ना? हम्म. जॉब विषय आहे. हो सर. बर. ठीक आहे. मला तुम्ही आता व्हॉट्सअपवरती लगेच हाय पाठवा. मी तुम्हाला एक संपर्क नंबर शेअर करतो. त्या नंबरवरती त्या नंबरवरती बोलून इंटरव्ह्यू तुमच्या लाईनअप करून देतो. जॉब तुम्हाला मिळायला पाहिजे बिकॉज यू आर MA पोस्ट ग्रॅज्युएट. ठीक आहे. ओके सर, थँक्यू. खूप उपकार होणार सर मला तुमचे. उपकार नाही का, मदत होईल मन किंवा माझं कामच आहे ते, काही विषय नाही. आणि सर माझ्याकडे ना, मी अशीच हँडिकॅप म्हणजे आहे माझ्या याच्यात, मी त्यांना तुमचा कॉन्टॅक्ट नंबर दिला सर. मला एवढे कॉल आले सर, एवढे कॉल आले. मला म्हणे ते सरांनी उचललाच नाही. मी म्हटलं बघ, मी आज फर्स्ट वेळा मी म्हटलं सरांना भेटेल, म्हटलं मी सरांना सांगेल म्हटलं. तुला सांगू का दीपिका, माझ्याकडे आता सध्या 2 फोन आहेत. हा फोन तर बघितलाच नाही मी. ओके ओके ओके. बरं, मी समजू शकते सर. नाही, ह्या दोन्ही फोनला, एका फोनला कमीत कमी दिवसाला 300-350 कॉल आहे. आणि काल सोमवार राहतो, स्टाफही सुट्टीवर राहतो. तर कसं आहे, मी थोडं अवॉइडच करतो फोनवरती बोलणं, कारण एक तर एवढे नंबर सेव्ह करू शकत नाही. कोण कुठून बोलत आहे लिहायला रजिस्टर नाही. आता सर बरोबर. रजिस्टर आहे, पेन आहे, सर्व. आता मला कोणी रिकॉर्ड विचारत, मी रिकॉर्ड सांगू शकतो. त्यामुळे जे खरंच सिरियस आहे, ज्यांना खरंच जेन्युइन प्रॉब्लेम आहे, त्यांना मी सरळ म्हणतो की सकाळी बाबा 2.5 तास मी माझ्या दिवसातले देऊन राहिलो. तुम्ही सकाळी 7:30ला फोन करा, जोडा. 6 म्हणाल तर 6 वाजता जोडा, काही प्रॉब्लेम नाही. पण मला असं 1 to 1 बोला, तर कसं सोयीस्कर होते, समजून येते की खरंच जेन्युइन केस आहे, नाही आहे, नाही का? बरोबर. तर कोणी बरोबर आहे. असं सांग त्यांना. आजकाल अँड्रॉइड फोन प्रत्येकाकडेच आहे. हो आहे use सर, करावं. आहे. ठीक आहे ठीक आहे. मला आता व्हॉट्सअपवरती हाय पाठव, मी लगेच तुला तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतो. ठीक आहे. ठीक आहे सर, थँक्यू सर. आणि हो. माझ्या जवळ जे आहे त्यांची पण मदत करा सर. ठीक आहे, नक्कीच करेल. ठीक आहे, थँक्यू सर. नमस्ते. नमस्ते. चला, आता माझ्याकडे काही दिव्यांग मैत्रिणी, बहिणी येऊन बसलेल्या आहेत. त्यांच्यासोबत मी 5 मिनिटं बोलतो. तुम्ही ऑनलाईनच राहा. हे बघा, इकडे सगळ्या बसल्या आहेत की जर तुम्हाला दिसत असेल तर. नमस्कार करा सगळ्यांना. दिसत आहे का सगळ्यांना? चला, आपण यांच्या समस्या लाईव्ह ऐकू. तुम्ही ऐका. ठीक आहे. साहेब नमस्कार. हा हा. नाही नाही, डिस्टर्ब नाही केलं. मी संवाद मध्ये होतो. ऑनलाईन संवाद नाही का आपला. बरं बरं. हा हा. मी आता 1 मिनिट थांबा साहेब. कोणी जर, हॅलो, साहेबांचा फोन आहे. कोणी जर नागपूर ग्रामीण मधून असेल आणि त्यांना ई रिक्षा, आपले मोटराईज सायकलची गरज असेल, तर त्यांनी आता लगेच हा विषय इथे मांडा, म्हणजे मी तुम्हाला मार्ग सांगतोय. हा सर. हा हो. हो हो, आहे ना, भरपूर लाईन होती. मला इथे आता मस्त लोकं जोडली आहेत. त्यांनी आमच्या जिल्हा परिषदलाही आहे. हो हो. आजच पाठव का? आजच पाठव. 11-12 वाजेपर्यंत आले तरी चालतात. 11 ते 45.
विजय भैया आहे का इकडे? वय किती आहे तुमचं विजय भैया? विजय मेहर सर? आहे ना, आहे सर विजय सर. माझी वय 53 आहे सर. अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे. हो ठीक आहे, मी पाठवतो साहेब त्यांना. हा चालेल. 45 ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीचा रहिवासी. हो ठीक आहे ठीक 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 आहे साहेब. हे 13 त्याचे सक्रिय येईल. ठीक आहे, मी एवढी मीटिंग संपवतो आणि तुम्हाला सविस्तर बोलतो मी. आणि आजच लाईनअप करून देतो. आहे इथे भरपूर लोक आहेत. ठीक आहे साहेब, ठीक ठीक आहे. हो धन्यवाद. हा करतो तुम्हाला कॉल. हॅलो हॅलो, काल पत्रिका सोडली आहे म्हटलं तुमच्या नाव तुमची. तुम्ही आपली नंतर भेट नाही झाली, मी निघून गेलो. ठीक आहे ठीक आहे, आणून देतो फोटो पण या कार्यक्रमाला. हो बोला, तुमचा काय विषय आहे सांगा. हा रजिस्ट्रेशन करायचं पण हा, तुम्ही रजिस्ट्रेशन का नाही केलं तर? आम्हाला माहिती. हा विजय मेहर सर. विजय मेहर, हा सर बोला. या ताईला जरा पोर्टलची माहिती द्या. हो हो. हा या, कोण आहे इकडे बहीण? या बसा, ते समोर बसा त्यांचं. हे मोढ्यावरून आहे, एक्सपर्ट सांगतात. विचारा काय प्रश्न आहे तुमचा? हे दिव्यांग पोर्टलवर आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे तर कसं करायचं सर? आपल्याकडे डॉक्युमेंट्स कोणकोणते आहे? कागदपत्रे? UDID आहे, सर्टिफिकेट आहे, 45% आहे माझी मुली. डाऊन हा, सिंड्रोम आहे. परमनंट आहे? हो परमनंट आहे. डाऊन सिंड्रोम आहे ती ID. हा हा. तर 45% परमनंट आहे. रहिवासी दाखला रहिवासी दाखला आहे. आहे? नॅशनॅलिटी? इंडियन. नॅशनॅलिटी आहे? हो आपला राशन कार्ड? राशन कार्ड. हो आणि शिक्षण घेत आहे का मुलगी? हो 12 वर्षाची आहे ती. हा हा. तर तिथे कोणत्या म्हणजे कोणत्या वर्गामध्ये आहे? ही 6व्या वर्गात, 7वीत जाईल आता. हा, तर 5वीचे मार्कशीट लागेल हा आणि 6वीचे आता 7वीत जाईल हा, तर तिचे बोनाफाईड लागेल 6वीचे. 6वीची बोनाफाईड. हा हा. आणि तुमची पण TC लागेल, म्हणजे तिच्या वडिलांची TC लागेल. वडील आहेत ना? हो हो हो. हा, त्यांची TC लागेल, बाकी काही लागत नाही. ते जाऊन तुम्ही एखाद्या CSC सेंटरवर ऑनलाईन याच्यामध्ये जाऊन करून घ्याल ते. सर एकदा परत सांगता का काय काय लागेल? तर मी लिहून घेते. बोनाफाईड लागते. हा हा घ्या. काल बी आपला बस स्थानकामध्ये गेलो होतो NCMC कार्ड करता विचारण्याकरता, तर ते सध्या अपंगा करता NCMC कार्ड लागत नाही असे बोलले. सर माझी मुलगी म्हणजे आयडीच आहे इंक्लुडिसाठी, पण तिचं पहिले परमनंट होतं ते UDID आलं नाही म्हणून त्यांनी मग मला रिन्यू करायला लावलं. तर त्याच्यामध्ये त्यांनी आता टेम्पररी म्हणून दिलं आहे. टेम्पररी ते त्याबाबत साहेबासोबत बोला, माडके साहेबासोबत बोला त्याबाबत. मग ते सर हॅलो सर. हो हो, थांब मित्रा. स्वप्नील संदीप थांब जरा, यांच्या ताईशी बोलून घेतो. खूप लांबून आलेले आहे. सर मी नोंदणी करून देऊ शकतो सर लॅपटॉपवर. दिव्यांग सहाय्याची नोंदणी नाही का, मी करून देतो सर. करून देते का? हो हो मी काम करतो सर. नंबर हो हो. कागदपत्र पाठवावीच लागेल सर त्यांना. हो सर. हो सर, काल माझ्याकडून देतो ते ना संदीप. करून घे.
लिह हो नंबर सर. संदीप. हो सांगा सर. सांगा सर. एक सेकंद संदीपला बोलत आहे, संदीपशी बोलत आहे. हा 9545 9545 9545 36 36 9944 9944. ओके. मी कॉल करते. या नंबर कॉल आला का पहा संदीपचे. मी काम करत आहे सर म्हणून आता. हा हो, काही नाही, हरकत नाही. नाही. पण हे मला सर कागदपत्रे तर पाहिजे ना, त्याशिवाय होणार नाही ना. हो हो संदीप नाव सर बरोबर संदीप बोलले सर. नावले. हा. संदीप तुझा नंबर आला. या ताईला तुमचं नाव काय? प्रगती चित्रे. हो सर आलाय. प्रगती शेंद्रे. आणि तुमचा फोन नंबर सांगा. माझा 9545 9545 36 36 तर 99. मी नमस्कार करतो. हो. हा संदीप यांचे डॉक्युमेंट तुला व्हॉट्सअपवर पाठवले तर होऊन जाईल ना काम? दिव्यांग परमनंट असेल तर होऊन जाईल सर. आणि परमनंट आहे ना UDID कार्ड? टेम्पररी आहे. टेम्पररी असेल तर नाही होणार. नाही म्हणजे होणार 5 नाही. वर्षाची मुदत असेल तर नाही हा, होणार सर. नाही होत बरोबर नाही. आहे सर विजय सर. परमनंट आहे. तुमचे परमनंट आहे. हो. मग होऊन जाईल. संदीप दुसरा नंबर लिह. तुमचा नंबर सांग. 8087 8087 एक मिनिट. 561 80 8087 87 15 15 65 किती सर? 65 65 61. 61. ओके सर. अंकिता गड पाहिले. कागदपत्रे बोला सर कॉल. अरे बाबा 1 मिनिट बोला नको. मधामध्ये कोण आहे? हा सागर तुझा फोन आला. हे तुला कागदपत्र पाठवून देतील आता. Yes, sir. पैसे किती लागतील तुला? काहीच नाही सर. नोंदणी नॉर्मलच करून देतो सर. 50 रुपयात करून देतो सर. काय हरकत नाही. त्याला ऑनलाईन 50 रुपये ट्रान्सफर करून द्या. तेवढं काम करायचे पैसे लागतात. नाही सर तेवढं नाही करायचं. हो सर. करणार काय अर्थ नाही. ठीक आहे याला करून द्या. तू करून दे. ओके सर. ठीक आहे. जरा शांतरा यांच्याशी बोलून घेतो मी. तुमच्या विषयाचा अंकिता इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी. पहिले परमनंट होतं सर. पण UDID आलं नाही म्हणून आम्ही ते रिन्यूअल केलं. तर ते रिन्यू केलं म्हणजे त्यांनी टेम्पररी आलं. बरोबर आहे. नागपूरचे जागा सर हा परमनंट असेल तरच नोंदणी होतात सर. दिव्यांग कार्ड नाही का? हो सर. हे अंकिताचं जे आहे ना, अंकिताचे परमानंट आहे. ओके सर. करून दे. ठीक आहे. ठीक बाकी आहे. ताईशी बोलतो. वय किती आहे इथं अंकिताचं? ऋत्विजाचं हे आहे ऋत्विजाला सांगितलं. हे ही कस्तुरी आहे. ही प्रगती शेंद्रे आणि इथे ऍड करा कस्तुरी शेंद्रे. कस्तुरी 19% इंटेलेक्च्युअल. अरे हे करा रे बाबा. स्वतःला म्यूट करा. इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी. बस या ताईचं संपून घेतो मग बोलतो पुन्हा. वय किती आहे सर? तिचं 15. मोबाईल नंबर आला. प्रॉब्लेम आयडी आहे. बाकी म्यूट करा. बाकी सगळे म्यूट होऊन बघा म्यूट करा प्लीज. विनंती करतोय. हा हे झालं तुमचं प्रगती कस्तुरी प्रगती 50%. हिचा विषय होता तुमचा की हिला टेम्पररी का बरं दिला. ठीक आहे. टेम्पोररी दिला आहे कारण पहिलं परमनंट आहे तिचं. हा ठीक आहे. आता समजून घ्या. आयडी जी आहे आयडी मध्ये वाढत्या वयानुसार सुधारणा होण्याचे चान्सेस असतात. जर आपण तिची ट्रीटमेंट केली, डॉक्टरनी सांगितलेल्या सल्ल्यानुसार पुढे वाढलो आणि रेग्युलर जर ट्रीटमेंट केली तर त्यामध्ये सुधारणा होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे पर्सेंटेज कमी जास्त होतात. आता समजा हिला आपण आता ही 15 वर्षाची आहे. 5 वर्षानंतर जर आपण हिला विचारलं दाखवलं तर तिच्यामध्ये फरक काहीतरी जाणवेल. एक तर वाढेल किंवा कमी होईल.
आता वाढलंच आहे तिचं, पहिले 45 होतं. हा, पहिले 45 वाढलेलं आहे. तर मी तुम्हाला तेच सांगत आहे की वयाच्या 35 वर्षापर्यंत तिला या टेम्पररी राहील तिचं. ठीक आहे, म्हणजे तिला मागे पुढे होत राहील. आणि इंटेलेक्च्युअल असल्यामुळे शिक्षण यांचं राहत नाही. काहीच नाही. त्यामुळे शिक्षण नसल्यामुळे नोकरीचा जो विषय आहे, म्हणजे बरेचसे दिव्यांग आई वडील पॅरेंट्स मला विचारतात की आमच्या मुलीला शिक्षण लागलं तर मग ते गव्हर्नमेंट नोकरीच्या वेळेस परमनंट मागतात, कसं होणार आहे. पण शिक्षण सहसा कमी राहते, नाहीच्या बरोबर राहतच नाही. त्यामुळे हिचं हे राहील टेम्पररी. दर 5 वर्षांनी तुम्हाला रिन्यू करावं लागेल. आणि वयाच्या 35 नंतर तिला मग एकदा परमनंट करेल. पण सर मग त्याचं टेम्पररी आहे तुम्ही सर दिव्यांग पोर्टलमध्ये नाव नाही चढणार. हा, दिव्यांग पोर्टलमध्ये नाव नाही चढणार. तो विषय आहे. हा, त्या मला ते विचारू द्या मला त्याच्याबद्दल. तो विषय मी करून देतो. काय हे इच्छा आहे. मला फोन हा, मला तर- फोन आला होता पण हा. की तुम्ही रजिस्ट्रेशन केलं का बाबू? कुठून आलता फोन? NMC मधूनच होतं ते. NMC मधून फोन नाही करत असे. मला फोन आला होता पण संजय गांधी मधून फोन येऊन राहिले आता एवढ्यामध्ये केवायसी दुसरा करणे. फोन आला होता की तुम्ही हे केलं का बाबू? तुम्ही अपडेट केवायसी साठी तुम्ही चालले जा, गेल्या होत्या का आता एवढ्यामध्ये? ते मिळत आहे कधी गेल्या? पदार्थ. नाही. हा. कधी गेल्या तुम्ही एवढ्यामध्ये? आता एवढंच नाही गेला आम्ही. कधी गेलत्या? झाले सर 5-6 महिने. नाही, मग तुम्ही लगेच जा. तो फोन त्याच्याकरताच होता. हा. आता या 31 मार्च पर्यंत सगळेजण ऐका. 31 मार्च मध्ये तुम्ही ज्या ज्या जिल्ह्यामध्ये राहता तिथे जाऊन तहसील ऑफिस मध्ये जाऊन केवायसी अपडेट करून घ्या. UDID अपडेट करा, नाहीतर 1 एप्रिल पासून सगळ्यांची पेन्शन बंद होण्याचा शासनाने निर्णय काढलेला आहे. त्यामुळे जेवढे लोक ऐकत आहे सगळ्यांना सांगू इच्छितो की तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन 2,500 रुपये येत असेल तरीही अपडेट करा. आता 5-10 दिवसा अगोदर केलं असेल तर मग विषय वेगळा आहे, पण एकदा जाऊन तसल्ली करून घ्या. कारण एकदा बंद झाला त्यानंतर डबल सुरू करणं, मग माहिती आहे तुम्हाला किती गोंधळ आहे. तसे डोकंदुखी होऊन गेलेलं आहे. आता हे पोर्टल ते पोर्टल झालं, नुसतं पोर्टल भरता आयुष्य जाऊन राहिलं रजिस्ट्रेशन करता. सर मी तहसील नाही गेलो सर. हॅलो सर, मी तहसील मध्ये नाही गेलो. बाहेर काही चालते ना? नाही, तुम्ही तहसीलमध्येच जा. तहसील मध्ये जायला लागेल. हो, तुमचं समजलं तुम्हाला विषय. जिल्ह्यात चालले जा, तिथे आयुर्वेदामध्ये चालले जा आणि ते करून घ्या तुम्ही. ठीक आहे, हिचं कळलं. हिला पैसे किती रुपये मिळत आहे आता? 2,500. आणखी काय मिळत आहे? आणखी काहीच नाही मिळत. 500 रुपये 500 रुपये ते दोनच आले फक्त. दोनच आले आम्हाला. दोनच आले आम्हाला. 2-3 दोन झाले. झाले 1500 फक्त. 1500? 500 रुपये महिना आहे ना, हा, तर त्याने 1500 टाकले होते. 3 महिने. म्हणजे आम्हाला वर्ष जास्त झालं ना त्याला. ते जाण तर तुम्ही तिथे जाऊन पहा. मला तर एकच झाले. हो, तर 2दा आले 1500. दर महिन्याला 500 यायला पाहिजे. हा, कधी ते ते क्वार्टरली टाकतात, तर ते पण तिथेही चालले. माहिती आहे कुठे आहे ऑफिस? इथेच ना सिव्हिल लाईन. त्या माड्यावरती बनसोड साहेब आहे, माझे नाव सांगून द्याल. वाटलं तर चिठ्ठी देऊन देईल. मग इथं मग हे पोर्टलचं होणार नाही का मग? नाही, मला विचारावं लागेल. मी आता नाही सांगू. विचारा, कारण सर एक माझा असा प्रॉब्लेम आहे. अरे संदीप म्यूट कर, अनम्यूट. हा सर, बोला ना. मग हिचं ते आता ही टेम्पररी आहे, तिचं कसं मग? सर ते हॉस्पिटलमध्ये जाऊन करावं लागतात सर, मागावं लागतात परमनंट करून द्या म्हणून. त्याच्यावर चॉईस नाही सर. परमनंट नाही करून देणार सर, पण मग ते केवायसी नाही होणार ना सर. नाही करून देत. हा, मग मी विचारतो मी एकदा. तुम्ही विचारा सर. तुमची केस नसेल. हॅलो, हा ताई, नमस्कार. गुड मॉर्निंग. थोडा एक विचारायचं होतं. माझ्याला संवादमध्ये भरपूर लोक जोडलेले आहेत. तिथे एक प्रश्न असा आलेला आहे की हे ज्या ID आहे इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी, आणि इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी असल्यामुळे त्यांना परमनंट UDID कार्ड नाही दिलेलं आहे. तर या केसमध्ये सहायता पोर्टलवर रजिस्ट्रेशन कसं होईल? हा, नाही, टेम्पररी वगैरे काही ऑप्शन नाही आहे. हेच आहे, परमनंटच आहे. एकच ऑप्शन आहे.
चर्चा करावी लागेल पण. हो, मी त्यांना पाठवू का तिकडे? पाठवतो. हो, ठीक ठीक आहे. हो हो, ठीक. DDRC ला जा तुम्ही सोबत आज. ठीक आहे. मीडियासला 94 नंबर हो. तिथे कुठल्या मॅडमला भेटायचं? उभाळे मॅडम भेटून गेले. जाऊन ठीक आहे. त्यांनाच फोन लावला होता मी. नाहीतर मग काकडे सरांशी काकडे सरांशी बोलून बोलून वगैरे घ्या. कळलं नाही का त्यांनी माझी करून case दिलं आहे. ऐकू टेस्टिंग हं? ऐकू काकडे सरच करतात ना त्यांनीच टेम्पररी करून दिलं. हो. त्यांना माझी केस ते केस त्यांनी केली, पण ते आता त्यांनी ते चेक केलं असेल ना. ते डॉक्टर झाले. हा. अधिकारी वर्ग हे आहे. DDRC मध्ये DDRC तू म्हणून सांगितलं. हे बघा हे हिचं आहे 45% आहे हिचं होईल ना परमानंट आहे. हो हो, इथे वडील. बापरे. हे कोण आहे? पण ऋत्विजा ही अंकिता गडकरी सर तिथे ऋत्विजा. आम्हाला पण ना तुमचं आम्हाला ऍड करायला आहे त्याच्यामध्ये मीटिंग मध्ये. याच्यामध्ये ऍड नाही आहेत का तुम्ही? नाही. तुम्ही डाउनलोड करून घ्या, झूम ऍप डाउनलोड करून घ्या. हो. कुठे राहणं? इथे वय किती आहे याचं? हिचं 12 वर्ष. आणि नागपूरलाच आहे का? हो न्यू सर. नरसाडा. न्यू सर. इथली माहिती कोण सांगितली? आम्ही येतो ना सर तुमच्याकडे मराठीचे बाबा पण मी Zoom पहिल्यांदाच ला आले सर. अटॅच आहे झूम मध्ये अटॅच आहे याचे बाबा आणि मी येतच आले तुमच्याकडे. तुम्ही मागे मला CRC ला भेटले. हा? CRC ला भेटले तुम्ही. अरे CRC ला हो आले. हो हो हो. आपण ते बोललो. ते पायाचं सुरू होतं ना, पाय बसवणं सुरू तर होतं एक काहीतरी. बोलायचं होतं की येणं ती मुलगी तिच्यावर केस सुरू आहे. हं? पोक्सोची केस. यूज करू द्या एकदा. पोक्सो. मैं कल से बोल रही हूँ वो गए सोटे में कितने बाल थे कुत्ती के। नहीं तो मेरा दिमाग खराब हुआ छोड़ दूंगी मैं उसे। हात पकड़ लो. पूरे ये देखो बोलू का थोडं? हा, एक सर 5 मिनिट थांब. 5 मिनिट यांचा विषय घेऊ तो मी संपवतो, मग तुझ्याशी बोलतो. हा. कुछ बोलना इसके बात है. जॉब नहीं अभी तक कुछ पैसे नहीं और घर पे अकेला काम कुछ नहीं. काय नाही इथलंही लोक जोडेलच नाही. नाही सर म्हणजे 25-30 तर त्या दिवशी अचानक म्हणजे घेतलं तर कमी होते ना लोक. Double tap to activate my audio button. Double tap to activate. इथं काय काय लिहिलं ते. ते करून द्या ना. टेम्पररीचं थोडंसं. हे बघ मी तुला हा, सांगितलं, ते तिथे तिथे जाऊ. जाऊन. तिथे जाऊ. जिल्ह्यात आहे 2-3 दिवसातच जावं. आताच जा, 1-2 दिवसात. ठीक आहे. ठीक आहे धन्यवाद सर. हो ताई. तुम्ही पण ऍड करायचं उद्या. नाही, मी ऍड नाही करू शकत. तुम्ही डाउनलोड करा झूम ऍप आणि ते माझे युजर नेम पासवर्ड फेसबुकवर कुठेही मिळतील. My video button. Mute my सकाळी audio येण्याची गरज नाही, तुम्ही घरूनच जोडू शकता. activate. थँक्यू सर. थोडं दरवाजा उघडून द्यायचे. बोला, काय म्हणता सांगा. Mute my audio.
एक हॅलो. मोहम्मद इनामदार म्हणून एक हँडिकॅप पर्सन आहे सर. त्यांचा केवायसी पेंडिंग दाखवत आहे सर. 6 मंथ झाले म्हणत आहे ते. आपल्या ग्रुपमध्ये जोडलेले आहे. मी त्यांना सांगितलं तुमच्याबद्दल, तर ते जोडलेले आहे. तर त्यांचं पेंडिंग दाखवत आहे. मी 2-3 जणांकडून माहिती काढली याच्याबद्दल, पण मला सजेशन कोणी बरोबर केलं नाही. सजेस्ट कोणी केलं नाही. काय प्रॉब्लेम आहे तो मला पण नाही समजला. कारण की ऑलरेडी ते केवायसी त्यांनी केली आहे म्हणते आणि पेंडिंग दाखवत आहे, आणि आपण त्याच्यात काहीच नाही करू शकत आहोत, म्हणजे मी नाही का. तर मी एका जणाला विचारलं, तर ते म्हणत होते की काहीतरी अपडेट करून हॉस्पिटलमध्ये जाऊन लागते म्हणून प्रोसिजर. ते कुठे आहे? ते जुळलेले आहेत का? त्यांना बोलायला सांग. हो हो सर. हाय का तुम्ही? 1 मिनिट. त्यांनी मला पाठवलं होतं. हा सर, तुम्ही ग्रुप मध्ये आहे का? त्यांना मोबाईल समजत नाही म्हणते, म्यूटचा प्रॉब्लेम आहे ते. नाही सर समजत नाही म्हणताय त्यांना मोबाईलचा. बर. असं बोलता का नॉर्मली? हा ठीक आहे. त्यांना वाटलं तर फोन करायला सांग मला. आता त्यांना फोन करून माझ्या नंबरवर फोन करायला सांग. ओके सर. फोनवर बोलतो मी. ठीक आहे, सांग फोन करायला. थँक्यू सो मच सर. चला नेक्स्ट कोण आहे? बोला. सर सर हा बोला, कोण बोलतंय? सर मी मनोज बोले बोलतोय. मनोज. हॅलो. हा बोला. हॅलो. हा बोला बोला मनोज जी. हा सर, मी नवी मुंबई येथे राहतो. पूर्ण नाव सांगा तुमचं. Double tap to activate. पूर्ण नाव सांगा. माझं नाव मनोज लोंढे. मनोज लोंढे. मनोज लोंढे. पर्सेंटेज किती आहे तुमचे? माझे 75% आहे सर. किती? 75%. 75. 75. प्रकार काय आहे दिव्यांगांच्या? लोकोमोटर डिसॅबिलिटी. जिल्हा? माझा डावा हात आणि डावा पाय काम नाही करत. म्हणजे पूर्ण अर्धी बॉडी काम नाही करत. जिल्हा कोणता आहे? जिल्हा ठाणे. वय किती आहे? वय माझं 45 आहे सर. Host has started broadcasting the meeting on Facebook. मोबाईल नंबर? 9594 हम्म 013 The host has started broadcasting the meeting on Facebook. 422. शिक्षण किती आहे? 10वी पास आहे सर. 9वी? 10वी 10th. बरं बरं. जॉब काय करते? सर माझा एक स्टॉल आहे महानगरपालिकेने दिलेला. बरं. बरं. गुड. काय विषय आहे सांगा तुमच्या? तर विषय हा आहे की आशनाच्या GR प्रमाणे मी 200 चौरस फूट मागणी करतो. पण येथील आपले माननीय आयुक्त साहेब आहेत, त्यांना मी 2-3दा भेटलो, पण त्यांनी काय मला वाढवून दिली नाही जागा. माझ्या स्टॉलच्या तुला जागा होती तर वाढत होतं ते, पण त्यांनी जागा न देता तिथे दुसरा स्टॉल आणून बसवला आणि माझ्याकडे दुर्लक्ष केलं. मी भरपूर वेळा त्यांना जाऊन लेखी पत्र दिलं, त्यांच्याशी संवाद साधला, त्यांना सांगितलं की माझी अडचण काय आहे, पण त्यांनी दुर्लक्ष केलं.
इथले मालमत्ता उपायुक्त आहेत ते पण लक्ष देत नाहीत. हेळसाळ करतात अपंगांचे कोणते कामं करत नाहीत. येथे अर्ध्या लोकांना स्टॉल वाढवून दिलेले आहेत आणि अर्ध्या लोकांना स्टॉल वाढवच नाहीत. काय नाही वाढवले? गेलं की उडवाउडवीची उत्तरं देतात. बर. मी इथले जे मंत्री आहेत गणेश नाईक साहेब, त्यांचा जनता दरबार होता. त्यांच्या जनता दरबारमध्ये मी जाऊन पत्र दिलं, पण तिथेही काय मला अजूनपर्यंत काय उत्तर आलेलं नाहीये. बर, ठीक आहे, आलं लक्षात. तुमचा एक स्टॉल आहे. गुड मॉर्निंग. अरे हो, थांब रे हो. बाबा, थांब जरा, मधात नको बोलू. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. थांब जरा, मधात नको बोलू. तुमचा एक स्टॉल आहे, महानगरपालिकेने हो, दिला हो. होता आणि त्या अनुषंगाने तुम्हाला 200 स्क्वेअर फीट जागा पाहिजे होती. हो, वाढीव हो. जागा पाहिजे होती, पण ती वाढीव जागा तुम्ही मागितली तर तुम्हाला उडवाउडवीचे उत्तर दिले जाते. काही लोकांना जागा दिली, काही हो, लोकांना हो. देऊनच नाही राहिले. त्याचं कारण हम्म, विचारलं तर हम्म. कारणही नाही सांगून राहिले, फक्त देईल देईल म्हणतात आहे, असं तुमचा प्रश्न आहे. हो सर. माझा हा ईमेल आय डी इथे दिलेला आहे, bjp.amolwalke@gmail.com. याच्यावरती तुमची तक्रार, मला पूर्ण तुमचे कागदपत्र, तक्रार, तुम्ही कुठल्या कुठल्या कंप्लेंटी गणेश नाईक साहेबांकडे दिल्या आहे, काय दिल्या, ते सगळं रिसिव्ह कॉपी वगैरे मला अटॅचमेंट करून पाठवा. ठीक आहे सर, पाठवतो सर मी आणि तुम्हाला. माझं नाव, आणि फक्त थोडंसं अप्लिकेशन लिहा माझ्या नावाने. अशी अशी विषय आहे, मराठीत लिहा, हो, हो. हिंदीमध्ये हो, हो. लिहा, मराठीमध्ये लिहतो सर. प्रॉपर लिहा आणि ते पाठवा मला. मराठीमध्ये लिहतो सर. ठीक आहे, लिहा ओके, ओके सर, मी पाठवतो. आणि दुसरी गोष्ट अशी पण आहे सर, की महानगरपालिका जे टॅक्स यामध्ये अपंगांना भरपूर प्रमाणात लावलेला आहे. हम्म. आणि आजूबाजूला एवढं अतिक्रमण आहे. मी प्रत्येक टायमाला अतिक्रमण अधिकाऱ्याला जाऊन भेटतो, त्यांना सांगतो की पत्र दिलंय मी आयुक्त साहेबांना. ते शिकत नाही. हॅलो, 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 मनोज लोंढे हो सर. आहे का तुम्ही? हो आहे ना सर. बोला ना, बोला. हा सर, हेच एवढं करण आहे. आणि मला डावा हात आणि डावा पाय माझा व्यवस्थित नसून मला जड काम येत नाहीये. आता पहिला सुरुवातीला मी एसडी पिशव चालवायचो, कारण मधला काय वगैरे उचलायला लागत, फक्त जाऊन त्याच्यावर कपडा मारायचा किंवा साफसफाई करायची, झाडायचा थोडा हलकासा आणि बसायचं होतं. पण आता सगळ्यांकडे मोबाईल आल्यामुळे मला जमत नाही. त्याच्यामुळे मी एका मित्राला घेऊन ते करतोय, तो मला मदत करतोय. बर. पण आजोबा जे पण सगळे आहेत ना, ते सगळे पूर्वीपासून तिथे चांगलीच माणसं बसतात. आणि रस्त्यावर वगैरे मी आता सध्या मी भाजीचा आणि फ्रूटचा व्यवसाय करतोय. त्याच्यामध्ये पण आजूबाजूला सर्वत्र फ्रूट आणि भाजीचे धंदे लागलेले आहेत. खूप त्रास देतात. ठीक आहे, तुम्ही हे सगळं मला ईमेल करा, लिहून पाठवा. हो सर. ईमेल वापरताय ना तुम्ही? हा, ईमेल वापरताय ना? हो सर. हा, मला काही प्रश्न राहिलेत, मी पुन्हा ईमेलला परत त्याच्यावर रिव्हर्ट करेल. माझा संपर्क करा आणि ते पाठवा डिटेल पूर्ण, पाहतो काय करता हो येईल. सर. हो सर. हो सर. हो सर. बोलतो तुमच्या कलेक्टर साहेबाशी बोलतो आणि वरिष्ठांसोबतही बोलतो. ठीक आहे. हो हो सर. आणि ते ठीक आहे सर. जे जे हे आहे अधिकारी, त्यांचे नाव काय आहे? हे कैलास शिंदे म्हणून आहेत. कोण आहेत ते? ते आयुक्त आहेत महानगरपालिकेचे. अच्छा, आयुक्त साहेब आहेत का? हो हो.
त्यांना साहेब मी 3-4 वेळा भेटलो. ठीक आहे. यांचा नंबर आहे साहेबांचा? नंबर तर असेल नाही माझ्याकडे. ना साहेब, माझ्याकडे नंबर नाहीये. ठीक आहे. माझ्याकडे नंबर असेल, मी पाहतो, बोलतो हो मी. हो ठीक तुम्ही आहे मला सर. डिटेल पाठवा, मग मी पुढे बोलतो. हं? हो हो करू चालेल हा सर. विषय करू, थोडा मागे पुढे करू. ठीक आहे. हो हो सर, बरं होईल, तेवढीच मदत होईल मला सर. तुम्ही कुठल्या संस्थेला जोडलेले आहे? नाही, मी संस्थेमध्ये नाही सर कोणत्याही, पण आपले दिव्यांग बांधव असतात त्यांच्या सोबत असतो सर. अच्छा अच्छा, चला ठीक आहे, ओके, धन्यवाद. किती दिव्यांग बांधव आहे तुमच्या आणि संपर्कात? आता दिव्यांग बांधव इथले मुंबईतले बहुत जण आहेत, पण ते एकच येत नाहीत. ते म्हणजे त्यांच्या अलग अलग संस्था आहेत, त्यांच्या माध्यमातून ते करतात. बर. हो सर, आणि मी त्यांच्या संपर्कात तुम्ही हाला नको, तुम्ही स्थिर उभे राहा एका ठिकाणी किंवा बसून राहा. हा हा ठीक आहे मुवमेंट नको करा. हा, सर. हम्म. ठीक आहे, चालेल, मला पाठवा डिटेल, बोलू या विषयावर. ठीक आहे. हो हो सर, ठीक आहे सर. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद सर, थँक्यू. थँक्यू. नमस्कार. हॅलो. हो सर. येस. हॅलो. हु इज नेक्स्ट? हॅलो सर. एक मिनिट थांबा. आयुष गवई, बोला, तुम्हाला बरेच वेळचे बोलायचे आहे. हो सर. आवाज येतो सर? हो. हॅलो. हा, बोला आयुष. सर, मी याच्या अगोदर आलो होतो मीटिंगला. बर. ते सायकलची बॅटरी सायकल मागितली होती सर मी. कुठनं बोलत आहे? बुलढाणा डिस्ट्रिक्ट, जळगाव जामोद तालुका, पळशी सुपो गाव आहे सर. किती तारखेला जॉईन झाले होते? तरी 15 दिवस झाले सर. असं नाही, तारीख सांगा. काही नाही, काय मोबाईल पाहत मीटिंग अटेंड करत होतो. तारीख सांगा, तारीख. सकाळी 7:30 ते झाले होते सर. मागच्या मंगळवारी. हा, तिसरा हप्ता आहे सर. तिकडून या ना, तारीखवर लक्ष नाही सर माझं. तिकडून या. नाही, ते थोडस ते काढायचं राहिले, काढा तो राहुल आला तिकडे, या तिकडून या. अरे, आवाज आवाज. तुम्ही बोलले सर डॉक्युमेंट पाठवते, मी पाठवले होते सर. हॅलो. आयुष शिंदे. आयुष गवई आहे सर. किती पर्सेंटेज आहे? 80% आहे सर. याच्या अगोदर उचललेलं होतं का? नाही, काहीच नाही येते सर. हा, ते हाताची सायकल भेटली होती एक वेळा. मला व्हॉट्सअपवर हाय पाठवा आणि पाठवा डॉक्युमेंट पूर्ण. हाय पाठवा एकदा. सर, डॉक्युमेंट पाठवलेलं आहे सर मी तुम्हाला. अरे मित्रा, काय उत्तर? एक तर तुला तारीख माहित नाही यार. मी तुझे तारीख थोडी शोधत राहणार आहे याच्यामध्ये. तुझे नाव सेव्ह नाही माझ्याकडे. तू तारीख सांगितली असती तर मी तुला पटकन माझा रेकॉर्ड पाहिला असता. आणि तुम्ही तुमच्या तारखा लक्षात ठेवत नाही, मला म्हणता तुम्ही हे पाठवलं ते पाठवलं. असं नको करा. एक मिनिट सर, एक मिनिट थांब. चालू ठेवा, मी कॅलेंडर बघतो सर. असं थोडी राहते. तुम्ही 15 दिवसानंतर मला जोडून राहिला, फॉलोअप नाही, काही नाही, आणि अचानक म्हणता मला हे काय झालं. असं नाही राहत ना मित्रा. मी आता कसं शोधू तुझं नाव नंबर? सर, 10 तारखेला. दहा तारखेला मरिभान रामदास गवई. 10 कोणती? 10 चालू सर, या महिन्याची. नाही ना रे. आहे तारीख किती आहे?
मग नाही बस. येणार रे बाबा तुझ्यावालं नाव याच्यात या 10 तारखेला. मरिभान रामदास गवई सर. काय मरिभान रामदास गवई. गवई? ही माझ्या पोराची आयडी आहे सर, आयुष गवई. अरे हो ठीक आहे, पण गवई नावाचं कोणी आहेच नाही इथे त्या तारखेला. तुम्ही बोलले सर की नागपूरला यायला लागेल. अरे मी काय बोललो तो विषय नंतरच्या, तुझी तारीख सांग यार तू. मी तर नागपूरला सायकल घ्यायला तर यावंच लागेल ना. आता मी कसं बघू तुझी तारीख मी? 2 आठवडे झाले सर, हा 3रा आठवडा आहे समजा. असू दे यार, मी नाही काही करू शकत. तुम्हाला 50दा सांगतो की तारीख लक्षात ठेवा. माझ्याकडे नाही एवढा सर. मॅन पॉवर नाही आहे की मी तुमच्या एक एक कॉम्प्युटराईज करेल. एवढा सकाळी स्टाफ येते का कोणता? तुम्ही तरी जाल का कोणाच्या कामाला? बरं ठीक आहे सर, आता काय करावं लागेल? मला व्हॉट्सअपवर हाय पाठव पुन्हा. हाय पाठवू. कोणते डॉक्युमेंट पाठवले बघतो मी. हॅलो, हाँ बोलिए. अरे भैया 7:30 बजे से मीटिंग में बैठा हूँ, कैसे बात करें? तुमने कोई फोन नहीं किया मुझे. कहाँ से बोल रहे हो आप? तारीख कौन सी? कहाँ से? अरे राज्य कौन सा है? हाँ, बिहार. तो कैसे बोले आपने फोन किया करके? मैं तो मीटिंग में ही बैठा हूँ 7:30 बजे से, कोई फोन नहीं आया आपका. नहीं आया ना फोन आपका वाला भैया. अभी पहली बार आप बात कर रहे हैं मेरे से. गुरुवार होता कि मंगलवार होता? ऐसा नहीं रहता ना भैया. आप किसी पे भी कोई आरोप लगा दोगे क्या सुबह सुबह? दूसरे को अभी बोल रहे, दूसरे को लगाया होगा. मैं आपकी समस्या सुनने के लिए तैयार हूँ. हाँ, फिर ऐसा नहीं करना भैया, ऐसे गलत बात है ना ये. कोई सुनता है मतलब उस पर आरोप नहीं लगाना. बताओ क्या काम है? अभी मेरे पास नहीं, यहाँ पे 32 लोग जुड़े हुए हैं, मुझे उनको सुनना है. अभी बराबर याद से कल 7:30 बजे फोन लगाओ. अभी इसी नंबर पे 7:30 बजे बराबर फोन लगाना. ठीक है. Mute my audio button. Double tap to activate. अरे सनी कामले, तुम बीच बीच में मत करो यार. चलो कोई बात नहीं. ये क्या हो गया इसका? इसकी तारीख मालूम नहीं आयुष को. चलो कोई बात नहीं, आगे की बात करते हैं. हाँ, तीरथ पार्थी. हाँ सर. सर मैं वर्धा से बात कर रहा है. वर्धा से बात कर रहे. कौन बात कर रहे हैं? नाम बताओ पूरा यहाँ पे स्क्रीन. तीरथ पारधी ना. अभी तीरथ परशुराम पारधी. तो तीरथ पारधी. आपके साथ में पहली बार मीटिंग में हुआ तो सभी ने क्या मैं कि जिला परिषद में नहीं नहीं, नेटवर्क में हो, नेटवर्क में. अरे तीरथ, तुम्हारा नेटवर्क में नहीं हुआ फोन. नेटवर्क में हूँ मैं. नेटवर्क में हो? अच्छा. हाँ, मराठी है ना तुम्हारा? तीरथ पारधी, बताओ कितने परसेंटेज है? हाँ हाँ, मेरा सर हाँ मराठीत बोल, पण तुझं नेटवर्क नाही आहे राजा. सर आहे ना नेटवर्क. अरे ऐकायला नाही येत आहे रे. सर माझं हँडिकॅपचा काय म्हटलं? 80% आहे सर माझं. बरं, 80% आहे. ओके. काय प्रकार आहे? लोकोमोटर आहे का? करायसाठी तुझं नेट संपलेला आहे का? तुझं नेट संपलेलं आहे बहुतेक. तुझा आवाज नाही येत आहे. नाही ना सर, माझं नेट आहे.
मग तू अरे बाहेर दादा तुझा तुझा आवाज अटकू नाही येते अटकू आठवण. आवाज येतात नेटवर्क मध्ये अटकू अटकू आवाज येत आहे. सांग रे तू सरांना बाहेर निघ बरं, नट- बाहेर निघ, घराच्या बाहेर निघ. घराच्या बाहेर निघ, घराच्या बाहेर. अरे तुलाच म्हणताय नेटवर्क मध्ये ये. हो घराच्या बाहेर निघलो. काय काय कसं बोल आता. सगळं 80% माझं आणि मी हँडिकॅप आहो. आवाजच नाही येत तुझ्या. आवाजच नाही. तीरथ आवाज नाही येत राजा तुझा. दुसऱ्या घरी फोन असेल, फोनचा प्रॉब्लेम असेल, दुसऱ्या फोननी जॉईन कर नाही तर. नाही नेट आहे चालू कर बरं त्याचं नेट. अरे अटकत अटकत येत आहे रे, सगळेच सांगत आहे. दुसरा फोन असेल तर बघ त्या फोननी जॉईन कर. या फोन मध्ये प्रॉब्लेम असेल बहुतेक, आवाज नाही येत आहे. बरं कोण बोलतंय नेक्स्ट बाकी? हॅलो. हा, हॅलो एक सर. हॅलो हॅलो. नमस्कार. नमस्कार सर. क्या बोल रहे? कहाँ से बोल रहे हो? यूपी से? अच्छा, क्या क्या नाम है आपका? समरुद्दीन. अच्छा, टच वाला फोन है क्या? एंड्रॉयड फोन है आपके पास? एंड्रॉयड फोन है? अच्छा, उसमें गूगल प्ले स्टोर समझता है आपको? उसमें आप जूम ऐप डाउनलोड करो अभी. हाँ जी, जूम ऐप डाउनलोड करो और उसमें यूजर नेम पासवर्ड मिल जाएगा मेरे फेसबुक अकाउंट से, जो जहाँ से आपने वीडियो देखा होगा वहां से. वो यूजर नेम पासवर्ड डाल के कल सुबह 7:30 बजे बराबर ज्वाइन करिए. हाँ 7:30 बजे ज्वाइन हो. फायदा मिलेगा? अरे भैया, फायदा मिलेगा नुकसान होगा ये सब तो आपकी समस्या समझने के बाद बताऊंगा ना यार. क्या सब क्या फायदे के लिए चीजें होती है क्या? नहीं नहीं, तो आपको मैंने जो बताया उतना करो, फिर बाकी का देखते हैं. ठीक है, चलो धन्यवाद. हे बिहारवाले आता फक्त तर फायदेच आवाज मागते यार. हे बिहार यूपी एमपी वाले फक्त फायदा काय तेवढंच पाहते, काही समजून लोक नाही यांचे मला लोक कसं कसे प्रश्न विचारतात सर. लोक बी प्रश्न असे विचारतात, फायदा मिलेगा क्या? काही कळतच नाही. ठीक आहे आता बस. येत आहे का आवाज? हा आता येत आहे का आवाज? दादा अटकून येत आहे, तुझा आवाज अटकू अटकू येत आहे. बरं बोल 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 ऐकून बोल. तीरथ बोल. सर माझा असा प्रॉब्लेम आहे की मी सध्या गेलो होतो जिल्हा परिषदला. ते माझं एक असं राहिलं तर त्यांनी मला 2-3दा परत केलं सर तिथून निराधारचं. कुठून बोलतोय तू? सध्यावरून सर. हा वर्धा वर्धा. वर्धा वर्धा सर. अरे एक काम कर, माझ्या नंबरवर फोन कर. तीरथ ठीक आहे ठीक आहे. हा ठीक आहे फोन सर. कर, फोन कर फोन. हा हा सर. 9992041000 वर फोन कर मला आता. हा हा सर ॲथर इनामदार म्हणून आहे, त्यांना प्रॉब्लेम होता, ते जॉईन झाले होते आता. मी त्यांना सांगितलं होतं कुठं गॅप झाले अजून. हा जॉईन आहे सर. बोला सरांसोबत. हा सर नमस्कार सर. एक मिनिट चालू ठेवा, थांबा. पुष्कळ लोक आहे आज सर. हॅलो अर्धा तास थांबून जा. हॅलो नमस्कार सर. हा नमस्कार सर. मी सांगितलं होतं तेच व्यक्ती हो. ठीक हा आहे. महाराष्ट्र परभणीहून बोलतो सर. हॅलो सर. हो, मला तुमच्या आयडी दिसून दिसत नाहीये ते. हा हा
हॅलो सर, आवाज येतोय का माझा? हो हो, आवाज येत आहे. मला इथे तुमचा आयडी दिसत नाही. भरपूर स्क्रीनवर लोक जास्त आहे ना ते मला. हा, अंथर इनामदार का? जी सर, जी सर. अच्छा अच्छा, हा बोला आता. काय नाही सर, मी केवायसी केली सर. 6 महिने झाले, सक्सेसफुल दाखवलं, माझ्याकडे प्रिंट आहे. पण आता चेक केलं तर तू पेंडिंग लावला दाखवलं. ना फोन? तू लावलेला ना? इनामदार साहेब 2 मिनिट थांबा फक्त, असेच तुम्ही बनवून राहा. हो सर. बोट तीरथ पारधी 80%. ऑफिसमध्ये गेलो होतो सर. अरे मला तुझी डिटेल दे अगोदर. वर्धा जिल्हा. तहसील कुठला आहे? वर्धाचे ते. बर, वर्धाचे ते. गाव वरुड. वरुड सेवाग्राम. मोबाईल नंबर सांग. माझा मोबाईल नंबर आहे 67 90 40. वय किती आहे तुझं? 21. 31. काय जॉब करते? अच्छा, रेल्वेने पाय कटलं? कुठे गेला होता तू? काय करायला? म्हणजे कसं काय कसं झालं रे बाबा हे? गोळ्या काही आठवण खाल्ल्या नाही तर त्या कारणाने मला काही राहिलं बरोबर इथं ते एकाएकी होऊन गेलं सर. तू रेल्वे रूटवर कशाला गेला होता तिथे तर? तर मला तो द्यायचा तर मला अजून 2 महिन्याचे. बरं, असू दे, काय हरकत नाही. जे झालं ते विसर, नवीन सांगा. नवीन पुढचं काय तरी. गुड गुड गुड. तर मला सांग. हा, अच्छा. कोणता नोव्हेंबर? हो, तर तुला ते पोचपावती मिळालेली आहे ना? आहे ना? तर आता बघा, मार्च आहे, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल. एप्रिलला नाही मिळालं तर मला कॉन्टॅक्ट कर. अरे राजा, एक एक तर प्रश्न संपू दे यार. हा संपत नाही तर दुसरा चालू हो जाते. मला लिहू तर दे जरासा तू. थोडा श्वास तर घे. मलाही श्वास घेऊ दे, तू श्वास घे. मला लिहू दे जरा. संजय गांधीला पेन्शन मिळत नाही आहे. मिळत मिळत नाही आहे. तर एप्रिलला येईल असं बोललो. तर एप्रिलला येईल असं सांगितलं. मला सगळं लिहावं लागते, म्हणजे नेक्स्ट टाइमला मला लक्षात राहते. आता कसं आहे की नॉर्मली 3 ते 6 महिन्यामध्ये केसेस निघतात, कारण जुन्या केसेस राहतात ना भरपूर. तर त्यामधून जुन्या केसेस अप्रूव्ह करतात प्रत्येक महिन्याला. तर जे आहे, प्रॉपर वर्धेचेच आहे ना तू? वरुडला राहते. तर एकदा जाऊन स्टेटस विचारून घेशील. हम्म 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 हम्म. मला फोन लावला तर आता देऊ नको म्हणजे आज ते साईड मारून ठीक आहे. चालला जा, होऊन जाईल ते काम. 5-6 महिने लागतातच त्या कामाला. ठीक आहे, नाही झालं तर मला सांग. दुसरा विषय काय आहे तुझा? बोल. पाहिजे सर चालण्यासाठी. तुला दिव्यांग, तू येऊन आता 8 महिने झालेले आहे ना? 10 महिने झाले. बरं, ई रिक्षा देत आहे का वर्धेमधून? बरं, तर मी येतो लागेल तर 2 दिवस जायचे तिकडे. नाही रे, ई रिक्षा नाही मिळणार. ई रिक्षा नागपूरवाल्यांकरता आहे. तुला मी गाडी देऊ शकतो, लोक हे मोटराईज सायकल.
तू आता चालते कसा तर म्हणजे चालता तर येत नसेल ना? बर. हो हो. तर मला एक सांग, तू आता काही हे नाही घेतलं ना, बेनिफिट वगैरे? बर. शिक्षण किती झालेलं आहे तुझं? मला असं वाटतं का काही माझ्या स्वतःमध्ये काही करू नये असं वाटत आहे मला. काय करू म्हणजे काय? म्हणजे काही बिझनेस वगैरे छोटा मोठा असा वगैरे हा. त्याला वगैरे टाकणे. बर. मग काय? केलं दुकान उघडलं थोडस म्हणजे असं हे होऊ शकते बरं. ओके. ठीक आहे ठीक आहे. तर तू एक काम कर, मला तुझे UDID मला पाठवून दे. आणि हो, UDID कार्ड पाठव आणि आधार कार्ड पाठव. मी आताच साहेबाला पाठवतो. तुझं ते बॅटरीचं गाडीचं काम करून देतो मी, ठीक आहे? म्हणजे तुला ऍटलिस्ट तुझ्या घरून बाहेर निघणं, घुमणं फिरणं, मार्केटला जाणं एवढं तू करू शकशील. बर बर ठीक आहे. मला तू ते डॉक्युमेंट पाठव आणि हा ईमेल लिहिलेला आहे माझ्या स्क्रीनवरती, मला ती अप्लिकेशन पाठव की तुला अशा अशा गाडीची गरज आहे तर करून द्या म्हणून. व्हॉट्सअपवर नाही पाठवायचं आहे, मला अधिकृत डॉक्युमेंट पाहिजे आहे. तर माझ्या पत्त्यावर तू पोस्टाने पाठव, पत्र लिहून की अर्ज. मला एक सांग, संजय गांधीची तू पेन्शन अप्लिकेशन केली होती ना? मग अरे ऐकून तर घे, ऐकून तर घे. संजय गांधीची अप्लिकेशन केली तर तहसीलदारला तू डॉक्युमेंट का व्हॉट्सअपवर पाठवले होते का? तर मग मला नको पाठव व्हॉट्सअपवर, ते सगळं काही अधिकृत राहते. मला तो ईमेल समोर डिपार्टमेंटला पाठवावं लागते, ठीक आहे? तर ते तू मला ईमेल कर, नाहीतर पोस्टाने पाठव अर्ज तुझ्यावाला, नाहीतर कोणाच्या हाताने पाठव. वेबसाईट नाही रे राजा, माझ्या स्क्रीनवर bjp.amolwalke@gmail.com हे ईमेल ऍड्रेस माझ्या नोट करून घे. आणि जो कोणी शिकलेला असेल घरी किंवा मित्रमंडळी असेल त्याच्याकडून तुला जे काही बोलायचं आहे, तुला अशा अशा गाडीची रिक्वायरमेंट आहे, तर ते मला तू सगळं डॉक्युमेंट अटॅच करून पाठव. अप्लिकेशन करता येते ना? हा, तर तशी अप्लिकेशन करून घे राजा. हा, मला उद्याची अजून मीटिंग मध्ये कनेक्ट होऊन जातो. ठीक आहे ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. चालेल, ठीक आहे. चालेल, ठीक आहे. हो मला चालेल, तू तुझं बघून घ्या. का डॉक्युमेंट तर पाठव पहिले. ठीक आहे, ओके. हा, चला बोला, कोण आहे नेक्स्ट? कोणाशी बोलू आपण आता? इनामदार बोलायचं. हा, इनामदारजी. हा हा सर, ते माझं प्रॉब्लेम काय झालं सर, केवायसी नाव 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 थोडस मला 1-2 मिनिटं द्या. नाव सांगा पूर्ण. मोहम्मद अतर इनामदार. मोहम्मद अतर मोहम्मद अकबर इनामदार. एक 2 मिनट में कॉल कीजिए, 2 मिनट के बाद. जी सर. नहीं तो फिर बने रहिए, बोलिए मत, सिर्फ सुनते रहिए, बोलिए मत बीच में कुछ भी. हाँ, मोहम्मद अंतर इनामदार. पर्सेंटेज किती आहे? 42% सर, परमनंट. दिव्यांग पर्सेंटेज किती आहे? प्रकार कोणता आहे? संजय गांधी निराधार योजना. 46. अरे आपको नहीं बोल रहा हूँ, आप फोन पर बने रहिए, मैं किसी और से बात कर रहा हूँ, नहीं तो 5 मिनट के बाद फोन करिए. जी 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 जी. दिव्यांगांचे प्रकार कोणता आहे? लोको मोटर डिसॅबिलिटी. हात आहे, पाय आहे? पाय आहे सर. एक आहे, एक लेग, 1 लेग. हा, 1 लेग. कोणता? राईट. जिल्हा कोणता आहे?
परभणी आहे सर, परभणी. परभणी तहसील. तहसील परभणी. नाही नाही, जिल्हा सांगा ना मला. जिल्हा परभणी आहे सर. जिल्हा परभणी, तहसील परभणी. हा ठीक आहे, ठीक आहे, ओके. शिक्षण किती झालेलं आहे? माझं 10वी पास आहे सर. वय? 46. मोबाईल नंबर सांगा. 9860 हम्म 9853 हम्म 60. बरं, मी इनामदार जी तुम्हाला काय म्हणतो लक्षात घ्या. हा सर. और आणि बाकीचे जे लोक इथे ऐकतात ते पण लक्षात घ्या की हा प्रोग्राम ऑनलाईन चालतो. ऑनलाईन लोक लाईव्ह बघतात आणि 1 महिन्यापर्यंत हा प्रोग्राम ते बघत राहतात. त्यामुळे तुम्हाला तिथून पण फोन येऊ शकतात, कारण फोन नंबर सगळ्यांचे जगजाहीर आहे. ते सगळ्यांचे आपण ओपन फोरमवर बोलतो. तर जर ते तुम्हाला मार्गदर्शन करायला जर फोन करत असेल तर योग्य, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण जर कोणी पैसे मागत असेल तर पैसे कोणालाही द्यायचे नाही, हे लक्षात घ्या सगळे लोक. हो सर, हो सर. ठीक आहे, बोला तुमचे प्रॉब्लेम सांगा काय. काय नाही सर, माझी केवायसी मी 6 महिने अगोदर केली ती सक्सेसफुल. केवायसी नंतर आता चेक केलं तर ते पेंडिंग दाखवित आहे. कुठून केली होती केवायसी? ते परभणीहूनच केली सर. कुठून? इथं म्हणजे जे सेतू ते कॅम्प्युटर वाले राहतात ना, त्यांच्याकडून. तहसील ऑफिसला जा, तिथून करा. तहसील ऑफिस न करू का सर? हो, त्यांचे सॉफ्टवेअर, त्यांचं सिस्टम वेगळं आहे इनामदारजी. हा हा. तर त्यांच्या सिस्टम मधून करा तुम्ही ते. ठीक आहे, ठीक आहे सर, आजच जातो सर. हो, काय पेन्शन नाही येत आहे का? या महिन्याची आली नाही सर, आतापर्यंत रेग्युलर आली. हा, तर आता जाऊन करायला लागेल, नाही तर ते येणार नाही. तसे ते मार्च नंतर, 31 मार्च नंतर बंद होणार आहे सगळ्यांच्या पेन्शन. ठीक आहे सर, ठीक आहे. ज्या तुम्ही जाऊन ते केवायसी अपडेट करा. ठीक आहे, ठीक आहे, ओके सर, धन्यवाद. आणि किती लोक दिव्यांग जोडलेले आहे तुम्हाला? मला सर 42% सर, 42. मी दिव्यांग किती लोक ओळखतात तुम्हाला? दिव्यांग आमचा ग्रुप आहे सर, 350 लोकांचा ग्रुप आहे परभणीचा. माझा नंबर ऍड करा त्या ग्रुपमध्ये. हो सर, हो सर, करतो सर. पाठवलाय मी नंबर, बघून घ्या. हो, ते करून टाकतो सर. तुमचा पण केला सर. नाही, नंबर दिलाय मी तुमचा. हो सर. माझा नंबर तुमच्या ग्रुपमध्ये ऍड करा, आमचे दोन्ही नंबर. हो हो सर, हो सर. आणि केवायसी अपडेट करून मला अपडेट करा. हो सर, हो सर. उद्या करा ते. हो सर, हो सर. जमाल तर आज जा आणि उद्याला सांगा काय झालं कामाचं, तर ठीक है. हो सर, हो सर, धन्यवाद. बरं, धन्यवाद. हाँ बोलो भाई, अभी क्या बोल रहे हो आप? क्या, कहाँ से बोल रहे हो, कौन बोल रहे हो? अरे विवेक सैनी, रुक जा भाई 2 मिनट. हाँ बोलो, नाम बताओ भैया पहले आपका. जाकब. जाकब, जाकब, हाँ हाँ हाँ. जाकब का लोक कलाकार. अच्छा जी. जी जी जी. गाना बजाना करते हैं क्या आप? लोक कलाकार हो? जी जी जी. क्या जॉब है लोक कलाकार? मतलब क्या ये क्या करते बेसिकली आप? गायक, गायक हो आप, गायक वगैरह, सांस्कृतिक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम. कहाँ से बोल रहे सर आप? हाँ, स्पेलिंग बता सकते हो क्या? स्पेलिंग BAMAMRA, बाम. अच्छा, BAR.
अच्छा, बारमेर। ठीक है। राज्य कौन सा है आपका? माईक ऑफ करून टाका. राजस्थान। केला ना? जाऊन राजस्थान। पहा आज. तहसील क्या है? SU। अच्छा, SIV, SHIV। अच्छा, वो एज क्या है आपकी? उम्र? 46 हो जाएंगी। अच्छा, ये मोबाइल नंबर बताइए आपका। 97। हाँ, 9772 66 28। हाँ जी, ठीक है। आप जाकब खां है, राजस्थान से बोल रहे हैं। बरमारा डिस्ट्रिक्ट है बाड़मेर। तहसील सीव। एज 45 वर्ष। लोक कलाकार है आप, सांस्कृतिक कार्यक्रम करते हैं। बताइए क्या विषय है आपका? 46% है, हाँ। नहीं नहीं, ठीक है। आप प्रॉब्लम बताइए आपका क्या है? जी। वो भी मुझे मिल गई, दिसंबर में मिली है। अच्छा जी। तो उस पे चाहता हूँ, हारमोनी ढोलक रखने में प्रॉब्लम आती है सर। मेरे पास भी हारमोनी पुरानी है, नहीं है मेरे पास भी हारमोनी, नहीं है, नहीं हाँ जी। बजाने की ढोलक हारमोनी की जरूरत है। क्या है? ढोलक है, हारमोनी चाहिए? जी। हारमोनी। जी। हारमोनी। बोलते हैं बाजा। बाजा, हारमोनी चाहिए। चाहिए। बाजा बोलते हैं, बाजा। हाँ, तो ये बाजा कहाँ से मिलेगा फिर आपको? जोधपुर में मिलता है? जी। तो ले क्यों नहीं रहे वहां से? ऐसे नहीं है सर। पैसे नहीं है? जी। पैसे कौन देगा फिर? मैं पैसे दूंगा? अरे भाई मेरे, मैं पैसे थोड़ी देता हूँ, मैं गाइडेंस करता हूँ। अरे ये क्या बात हुई? हाँ, नहीं नहीं, ठीक है। ये हमारी देश परंपरा, ये व्यवसाय है। जी जी, लेकिन ठीक है, मेरे पास खुद के पास पैसे नहीं, मैं तुमको पैसे कहाँ से दूं? तो अपन एक जुगाड़ जमा सकते हैं तुम्हारे लिए। कित जमाओ, हाँ। कहाँ से आता है वो बाजा कितने रुपए का आता है? जैसा अपन लेंगे 12,000 का भी आता है, 8,000 का भी आता है। चलो ठीक है। फोन आपके पास में एंड्रॉइड फोन है? जी ये है। हाँ, तो आप एंड्रॉइड फोन से गूगल प्ले स्टोर में जाके झूम ऐप डाउनलोड करो, ठीक है? जी। झूम ऐप डाउनलोड करो और कल सुबह मुझे आप 7:30 बजे ज्वाइन करो। जी। तो अभी मेरा झूम ये पासवर्ड और यूजर नेम आपको फेसबुक पर मिल जाएगा, ठीक है? जी। वो ज्वाइन करो और कल सुबह हमको बाजा भी बजा के दिखाना। हाँ, बोलो बोलो। सर निवेदन ये कर रहा हूँ कि मेरे इतना मुझे घर में बंद जाओ, मैं ये जो आपके नंबर है ना, हाँ जी। ये मैं स्कैन में, लेकिन मैंने आपको फोन किया इसी व्हाट्सएप पे, मैं मेरा विकलांग कार्ड भेज सकता हूँ? नहीं नहीं, आप विकलांग कार्ड मत भेजिए। जब मुझे लगेगा तो मैं खुद मांग लूंगा। और आप फोन भी मत करिए अभी। फोन अगर करना है किसी को तो सुबह 7:30 बजे कर सकते हैं। दिन भर में इतने कॉल होते हैं कि वो बात नहीं हो पाता, रिकॉर्ड नहीं मेंटेन हो पाता। सुबह आप मेरे को, अभी कल मैं बोल रहा हूँ आपको कि आप जूम मीटिंग पर ज्वाइन करिए। 1-to-1 बात करते हैं। अभी आपकी बात पूरा महाराष्ट्र सुन रहा है, भारत देश के दिव्यांग सुन रहे हैं, लेकिन आप दिख नहीं रहे किसी को, ठीक है? जी जी जी। तो आप जूम डाउनलोड कर लीजिए, उसमें कल सुबह ज्वाइन करिए। नहीं तो अभी ज्वाइन कर लो थोड़ी देर में। नहीं ना मेरे भाई, जितना बताया उतना करो ना यार। जूम ज्वाइन करो ना, व्हाट्सएप पे मत करो बस। जून जो सर इतना कर। अरे, फेसबुक है ना तुम्हारे पास? जी हाँ। अभी मैंने फेसबुक पे सारे मार्गदर्शन दिए हैं तुमको, वो देख लो वीडियो एक बार फिर से। और जैसा बोला गया है वैसा करो। जूम। अरे भाई बोला ना, प्ले स्टोर में जाके डाउनलोड कर लो यार अभी।
हाँ ओके, धन्यवाद। कल सुबह मिलते हैं 9:30 7:30 बजे। हॅलो. कसं रे पुष्पेंद्र, काय समजून नाही राहिलं. काही हॅलो. समस्या सर. हा, कसं करू आता? असेल तर डोकंच दुखायचं आहे माझं. हॅलो. हा, संदीप नवालेला सांग बरं याला क्लास घ्यायला, की झूम कसं डाउनलोड करते याचा एक क्लास लावून देऊन आपण. हा क्लास तरी घेईन मग. काय ना संदीप, येशील ना? हो सर, नक्की. हा हा, भाऊ आहे ना सोबत, करून घेतो. हॅलो. असंच खूप आहे का, काय करते ते खूपच प्रॉब्लेम बिचारे. झालं हॅलो. स्टेशन होतं. अच्छा अच्छा, ठीक आहे. हा बोला, कोण बोलते? हॅलो. मी काय म्हटलं, माझं अजून काही सांगितलं नाही मॅमनं. प्रोजेक्ट जाते. अच्छा अच्छा, ठीक आहे, जाऊन बोलतो मग फोन. ठीक आहे बेटा. सर या वेबसाईट वरच टाकून द्यायचं ना मग. कोण बोलतंय? त्याला नेक्स्ट बोला. मी बोलतो हॅलो म्हटलं. सर. हॅलो, विपिन भोमरे बोलतो सर वर्धेवरून. नवीन नवीन लोकांना बोलू द्या. नितीन भोबडेजी कोण आहे? हा, सर विपिन विपिन भोमरे. विपिन भोमरे. भोमरे वर्धेवरून बोलतो सर. बोला विपिनजी. सर मी महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत मलेरिया आणि हिवताप विभागात सर प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहे. मी थोडं लिहून घेतो तुमच्याबद्दल सर. चालेल सर. मी विपिन भोमले. विपिन रमेश भोमले. हो, विपिनजी रमेश भोमले. आणि पर्सेंटेज किती आहे? सर मी 40% आहे. मी लोकोमोटर आहे सर, परमनंट. आणि कोणता आहे पाय, डावा उजवा? सर मी कुष्ठरोग मुक्त आहे आणि 40% मला विकृती आली आहे सर डाव्या हाताला. वर्धा, कुठनं बोलतोय? वर्धेवरून? हो सर, वर्धा शहर. प्रॉपर वर्धा शहर आहे? हो सर. शिक्षण किती झालेलं तुमचं? सर BSc झालं. वय? वय 43 वर्ष. 43. मोबाईल नंबर सांगा तुमचा. मोबाईल नंबर आहे सर 8329 8329 परत 83 हा 4175. नाही काय नाही, रुचिकाचा भरून घे म्हणा नावाचा. नाव नाही आलं त्याच्याबरोबर, काय नाव भरून घे म्हणा. माईक म्यूट करा. कोण बोलतंय? अनम्यूट करो माइक, बाकी के लोग. बोला विपिनजी. सर आम्ही जवळपास 50 दिव्यांग कर्मचारी आहे सर या विभागात, हिवताप आणि हत्तीरोग महाराष्ट्रात. सर जॉब कुठे करता म्हटलं तुम्ही विपिन? सर मी हिवताप आणि हत्तीरोग विभागात सर प्रयोगशाळा तंत्रज्ञ आहे. कोणता विभाग? हिवताप आणि हत्तीरोग सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत. दिवता पाणी? हा, हिवताप आणि हत्तीरोग, मलेरिया अँड फायलेरिया डिपार्टमेंट सर. अच्छा अच्छा अच्छा, हा. ताई एका या संवाद मध्ये आहे, बोलू का 5-10 मिनिटात? हो हो. कोणतं कार्ड ताई? इन्व्हिटेशन ना? हो हो, ते मी आज पाठवून राहिलो, सगळं तुझ्याकडेच येऊन राहिलो. हो हो हो, कर. हिवता पाणी, मलेरिया डिपार्टमेंट. हत्तीरोग विभाग. मलेरिया आणि कोणता डिपार्टमेंट म्हटलं? फायलेरिया सर, हत्तीरोग. अच्छा अच्छा अच्छा. बरं, तर या डिपार्टमेंट मध्ये तुम्ही काम करता, हत्तीरोग डिपार्टमेंट. काय म्हणतात त्याला इंग्लिश मध्ये, काय म्हणतात? फायलेरिया मलेरिया अँड फायलेरिया डिपार्टमेंट. मलेरिया अँड फायलेरिया. अच्छा, हा बरं, ठीक आहे ठीक आहे. सर एक दिव्यांग पदोन्नतीचा सर एक विषय होता. आम्ही जवळपास 50 कर्मचारी आहे सर, विविध संवर्गातले आणि विविध दिव्यांग प्रवर्गातून. कोणी कर्णबधिर आहे सर, कोणी 80% अस्थिव्यंग दिव्यांग आहे.
तर सर आमच्या विभागात सर थोडं पदोन्नतीसाठी सर अस्थिव्यंग दिव्यांग प्रवर्गावर अन्याय झालेला आहे सर. आणि त्यात सर पर्सेंटेजची पण अट घातलेली आहे की तुम्ही इतकेच पर्सेंट दिव्यांग असायला हवे तरच तुम्हाला आम्ही प्रमोशन देऊ, असा एक शासन निर्णय काढला होता सर सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत 17 जून 2021ला. त्यामध्ये पदाची सुनिश्चितीकरण जे टायटल आहे सर त्यामध्ये सर थोडा अन्याय झालाय सर, थोडा नाही म्हणजे गंभीर अन्याय झालाय सर आमच्यावर. म्हणजे तुम्हाला जॉब आहे पण प्रमोशन मिळून नाही राहिलं आणि प्रमोशन न मिळण्याचं कारण जे आहे तर तुमचे पर्सेंटेज 40 आहे. 90 राहिले तर प्रमोशन दिलं असतं, 40 आहे तर नाही देणार असं आहे. नाही सर, जवळपास म्हणजे म्हणण्याचा मुद्दा 50 लोक कर्मचारी आहोत सर आम्ही यामध्ये. आणि मुद्दा असा आहे सर की त्यांनी जास्त समजा दिव्यांग असाल तुम्ही तर तुम्हाला प्रमोशन नाकारण्यात येईल असा एक हे करून ठेवलंय सर, त्यांनी त्रुटी करून ठेवली आहे त्या GR मध्ये. म्हणजे जर जास्त पर्सेंटेज आहेत तर प्रमोशन नाही मिळणार. हा सर, तुम्ही 40 ते 50% दिव्यांग असायला हवं असं त्यांचं म्हणणं आहे. आणि मोजक्याच प्रवर्गांना सर त्यांनी पदोन्नतीची संधी दिलेली आहे. जे आपले 5 प्रवर्ग आहे सर पदोन्नतीचे. म्हणजे असं आहे का की 60% दिव्यांगत्व आहे ज्याला, तर तो त्याला डोकं कमी राहते असं काही आहे का विषय तो? हा सर, बघा किती म्हणजे गंभीर सर. आणि फक्त याच आणि सर आम्ही आहे ना बराच अभ्यास केला, म्हणजे DMER म्हणजे आपलं शासकीय जे वैद्यकीय विद्यालय येते ते डिपार्टमेंट सर, त्यानंतर तुमचं राज्य विमा डिपार्टमेंट आणि बाकी सर आम्ही बघितलं कुठे सर पर्सेंटेजची अट नाही आहे दिव्यांग इतकाच पर्सेंटेज असायला पाहिजे. फक्त याच विभागात ही अट टाकण्यात आली आहे सर. अच्छा, का बरं असं केलेलं आहे? सर माहित नाही सर, हा आम्ही तर सर याला जाणून बुजूनच अन्याय केला असंच आम्ही माननीय दिव्यांग आयुक्त आणि माननीय दिव्यांग सचिव मुंडे साहेब यांच्याकडे तक्रार पण केली आहे सर. मग काय झालं? सर त्याचा ते प्रोसिजर चालू आहे सर, पत्रव्यवहार चालू आहे. पण तुमचं सर जरा पाठबळ मिळालं तर जरा लवकर काम होईल म्हणून आम्ही तुमच्याकडे आलोय सर. आणि मी 50 लोकांचा प्रतिनिधी म्हणून बोलतोय सर. ते म्हणा की आज तुम्ही जॉईन होऊन जा सरांसोबत, तुमचा म्हणजे थोडा कॉन्टॅक्ट जुळलाच आहे. आणि ऑल ओव्हर महाराष्ट्र आहे सर, रत्नागिरी पासून जळगाव पासून उत्तर महाराष्ट्र मराठवाडा सगळीकडले दिव्यांगांना सर हा अन्याय झालेला आहे. ठीक आहे, सर्व दिव्यांगांसोबत तुम्ही बोला. अगदी बरोबर सर. आणि बोलून उद्या किंवा परवाला तुमच्या सोयीनुसार सकाळी 7 वाजता मी तुमच्या 50 लोकांची मला स्पेशल मीटिंग द्या. अगदी बरोबर सर, चालेल सर, धन्यवाद. जे 50 लोक आहे पूर्ण महाराष्ट्रामधून फायलेरिया आणि मलेरिया डिपार्टमेंट मध्ये जे काही आहे त्या सर्वांची मी वैयक्तिक बोलू इच्छितो. सकाळी 7 वाजता 7 ते 7:30 अर्धा तास आपण बोलू. त्यानंतर हा विषय हाती घेऊन याला मार्गी लावू. कारण हा काही विषय झाला नाही की तुम्हाला पर्सेंटेज जास्त आहे तर तुम्हाला प्रमोशन मिळणार नाही. आणि सर आता तुमच्या मीटिंग मध्ये दिव्यांगाचं दुःख ऐकून सर मला थोडंसं वाटत आहे की देवानी तुमच्या शासनाने मोदी सरकारने फडणवीस साहेबांनी सर बरंच काही दिलंय आम्हाला, त्याबद्दल अजिबात आम्हाला हे नाही आहे. पण सर शासन उदार होत आहे पण आणि प्रशासन सर आमच्यावर अन्याय करताय. शासनाने बरंच दिलंय सर पण प्रशासन कारवाई करायला कुचराई करताय सर. त्यांना का बरं असं वाटतं की दिव्यांग समोर गेले नाही पाहिजे कर्मचारी. अगदी गट अ पर्यंतचं सर आम्हाला आरक्षण दिलेलं आहे सर पदोन्नतीमध्ये. नाही, बरेचदा कसं आहे की आवाज जो उठवला जातो शासनातले जे आपले जे नेते लोक मंडळी आहेत त्यांनी आवाज उचलला. समजा तुमच्या वर्धेचे आहे भोयर साहेब, त्यांनी आवाज उचलला आणि तो GR पास झाला. पण त्या GR बनवताना काही त्रुटी कधी कधी राहून जातात, ते लक्षात राहत नाही. तर त्यातली ही मला एक त्रुटी दिसून राहिली. ही जी तुम्ही सांगितली आहे सर, याच विभागात सर पर्सेंटेज अट आहे. समजा सगळीकडे असते सर, अगदी पोलीस विभाग सर जिथे धावून तुम्हाला याला आरोपीला पकडायचा आहे सर, तिथे सुद्धा दिव्यांग कर्मचारी सर आपल्याला वर्दीमध्ये दिसायला तयार झालेला आहे. त्यांनी सर त्यांची ती चूक मान्य करून तो GR वापस घेतलेला आहे. पण हे डिपार्टमेंट सर अजिबात म्हणजे थोडं आता सर मलाही जरा मर्यादा आहे, मी कर्मचारी असल्यामुळे जास्त बोलू शकत नाही, तुम्ही समजून घ्या. बोलाही नको तुम्ही जास्त. लाईव्ह सुरू आहे तुमच्या प्रोग्राम. बरं सर, सॉरी. नाही म्हणजे तुम्ही लाईव्ह दिसून राहिले म्हणून जास्त बोलाही नको काही. आलं माझ्या लक्षात सर. पण सर एकदम अन्याय अतिशय म्हणजे दिसतोय सर डोळ्यांनी, त्यामुळे थोडस हे होत आहे.
भावना जे आम्ही ठीक आहे. ग्रुपवर बोलतो सर, तुम्ही आमच्यातलेच आहे सर, म्हणून आम्ही तुमच्याकडे व्यक्त करतोय. नाही काही नाही चुकलं तर माफ करा सर. नाही 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 काही चुकलं नाही. नाही असं असं आहे की आता जेही अन्याय होऊन राहिले ते सगळं असं वाटतं की दिव्यांगांचे सगळं चुकलेलं आहे म्हणून दिव्यांगांवरती अन्याय होता. हो दिव्यांग सर, झाला हाच मोठा बरोबर. अन्याय झालेला आहे. आणि ही चुकी सर झालेली आहे. एक सर जोडतो मी सर, लॅब टेक्निशियन असल्यामुळे आमच्या विभागात सर हत्ती रुग्णांचे प्रमाण भरपूर आढळलेलं आहे. हम्म. त्यामध्ये सर बरेचसे आताच सर सगळ्यात शेवटची अमेंडमेंट आली होती की एक हत्ती रुग्णांना सर आपण दिव्यांग प्रमाणपत्र वाटप केलं आहे. तर सर मी माझ्या विभागात जवळपास, माझाच नाही सर पण माझा एक खारीचा वाटा आहे, त्यामध्ये जवळपास 440 लोकांना आम्ही दिव्यांग प्रमाणपत्र वाटप केलं आहे. 2-4 लोकांचं, 5 लोकांचं सर मला शासकीय पगार मिळतो, ते माझं कर्तव्यच आहे. मी हे काही फार काही असं करतोय असं नाही जाणत, पण एक दिव्यांग असल्यामुळे मी सर यात फार इंटरेस्ट घेऊन जवळपास 440 लोकांना आम्ही दिव्यांग प्रमाणपत्र दिलेले आहे. त्यापैकी 205 लोकांना सर 440 पैकी आम्ही बेंचमार्क डिसेबिलिटीचे दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून देण्यात यशस्वी झालोय. अरे वा, वेल डन, गुड. थँक्यू सर. आणि कर्मचारी असल्यामुळे सर मला हे करणंच आहे. मी लॅब टेक्निशियन असून हे सुद्धा काम सर थोडं ऑफिसचं सांभाळतो. मला जंतू शोधण्याचं काम असते सर फाईल एरिया डिपार्टमेंटला. आम्हाला ज्या स्लाइड्स येतात सर फील्डमधून, त्यामध्ये रुग्ण पॉझिटिव्ह निगेटिव्ह करण्याचं आमच्याकडे कर्तव्य असते. बढिया. तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार मला सकाळी 7 अपडेट करा आणि 7 वाजता 7ला किंवा जेवढं तुमच्या सकाळी होईल पॉसिबल, आय एम रेडी फॉर दॅट. ओके सर. सगळ्यांना झूम मीटिंग जॉईन करून घ्या त्या 50 लोकांना आणि त्यांच्याविषयी मला एकदा प्रत्येकाकडून समजायचं आहे. तुमच्याकडून तर समजलाच नाही. अगदी सर. आपण समजू प्रत्येकासोबत आणि मग हो सर. पुढच्या मार्गात काय काढता येईल सांगतो मी तुम्हाला कसं करता येईल. तर ओके सर. विविध संवर्गाचे कर्मचारी आहे सर यामध्ये. जमलं तर आपण मुंडे साहेबांना भेटायला चाललं जाऊन, काही विषय नाही. अगदी सर, तुम्ही म्हणाल तुमच्या मार्गदर्शनात तसं. येस येस येस. सर या मीटिंग बद्दलचं मग तुम्ही मला कळवाल की मीच इनिशिएटिव्ह करून काही तारीख वेळ तुम्हालाच कळवायचं आहे. मी मंगळवार ते शनिवार 7:30 वाजता ऑनलाईन राहतो. बरं सर. तुमच्याकरिता अर्धा तास अगोदर मी मीटिंग सुरू करेल, ज्यामध्ये फक्त तुम्ही लोक राहाल, बाकीचे कोणीही राहणार नाही. स्पेशल मीटिंग तुमची घेऊ आपण. ओके सर, धन्यवाद सर. म्हणजे तुम्हीच मला कळवा की उद्याला बरं सर. मीटिंग कळवा की परवाला की सर उद्याला आपण 7ला मीटिंग घेऊ. तुम्हालाच कळवायचं आहे मला. सर मग उद्याच अरेंज करू शकतो सर, तुम्ही तुमची परमिशन असेल तर उद्याच करू शकतो 7 ते 7:30 मीटिंग करा आयडी ना. अँड उद्या मग कोणता ते वार मीटिंग आहे? आयडी आणि पासवर्ड सर हाच राहील का? हे हो, सेम राहील, सेम. आणि वेळ सर आपली 7 ते 7:30. हो, तुम्ही मला कन्फर्म आता सांगत असाल तर आता सांगा किंवा थोड्या वेळात बिलकुल सर. सांगा. मी अगदी सर यांनी म्हणतोय जबाबदारीने की मी उद्या तुमची वेळ मागतोय, कारण तुम्ही किती बिझी आहे आणि ते आपलं नवीन याचं उद्घाटन होत आहे हे सगळं आम्हाला कल्पना आहे सर. म्हणून थोडंसं सर कृपा करून आम्हाला उद्याचीच वेळ द्या तुम्ही. ठीक आहे ना, 7ला भेटूया उद्या. डन सर. थँक्यू. ओके ओके, थँक्यू. ओके, धन्यवाद सर. खूप खूप धन्यवाद. गुड मॉर्निंग सर. प्रशांत अमृतकर आणि सर्वांना सांगू इच्छितो की मला आज 9:45 वाजलेले आहे आणि तुम्हाला माहित आहे की मला थोडं धावपळ एवढं पत्रिका वाटण्याची आहे. त्यामुळे मला 9लाच निघायचं होतं, पण तुमची सर्वांची एवढी गर्दी पाहून आज जरा मी म्हणजे काय, मग ते आपले नेतेगण आणि वरिष्ठ भेटत नाही वेळेवरती. तर मला हे सांगू इच्छितो की हा प्रोग्राम आपण इथे संपवू आणि उद्या 7:30ला जे आज बोलणं ज्यांच्यासोबत झालेलं नाही त्यांनी 7:30ला जॉईन करावं. विषय मांडा सर. उद्या सर तुम्ही काहीतरी इम्पॉर्टंट सांगणार होते सगळ्यांना. हॅलो सर, काय? तुम्हाला फोन आला होता, तुम्ही काहीतरी इम्पॉर्टंट सांगणार होते सगळ्या दिव्यांगला, नाही का? मगाशी कॉल आला होता ना सर तुम्हाला. बॅटरी राईड सायकल. अरे हो हो हो. काहीतरी इम्पॉर्टंट. बरं, तुम्ही तुमच्या परिचयामध्ये जे कोणी दिव्यांग असेल इथे नागपूर शहरामधले जर कोणी असेल जिल्ह्यामधले, तर त्यांनी अति तात्काळ त्यांच्या परिचयामध्ये जे काही दिव्यांग आहेत त्यांना तुरंत कॉल करा. नागपूर शहर आता ऑनलाईन मध्ये सुद्धा भरपूर लोक पाहून राहिले. मी सर्वांना संबोधन करत आहे. एक मिनिट, मी आपण सर्वांना एक मिनिट लक्ष देऊन ऐका. आपण सर्व जो हा प्रोग्राम बघत आहे, नागपूर ग्रामीण मधील सर्व दिव्यांगांना मी सांगू इच्छितो की जर तुम्हाला मोटोराइज
सायकल हवी असेल आणि ती सुद्धा कमर्शियल मोटराइज सायकल जी झोमॅटोमध्ये वगैरे यूज केल्या जाते अशा प्रकारची मोटराइज सायकल, तर तुम्ही अति तात्काळ तुम्ही मला माझ्या नंबरवरती तुमच्या UDID कार्ड पाठवा आणि ते सुद्धा आता 10:30-11 पर्यंत हे काम करा. तुम्हाला नागपूरला यायचं आहे जिल्हा परिषद मध्ये. थोडं घाईमध्ये होत आहे कारण मला सकाळीच फोन आला. काल जेवढ्या लोकांना सांगायचं तेवढ्या लोकांना सांगून दिलंय, पण तुम्हाला सांगू इच्छितो की जे कोणी असतील इथे मेहरजी आहे, बाकीचे सगळे मित्रमंडळी आहे जे नागपूर राहतात, त्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील लोकांना अति तत्काळ सांगावे आणि नागपूरला रवाना करावे. आज आपण त्यांचा चेकअप वगैरे करून लवकरात लवकर त्यांना ती सायकल देऊ. आणि ही सायकल साधी मोटराइज सायकल नाही आहे, तर झोमॅटोमध्ये वगैरे जी सायकल तुम्ही बघता 1,10,000च्या रेंजमध्ये जी सायकल आहे ती, त्याचा कॅम्प आपण आज ऑर्गनाईज केलेला आहे. थोडं घाईनी होत आहे, पण तुम्ही कामाला लागू शकता आणि जे गावखेड्यात राहतात ते येऊ शकतात. फक्त वयाची मर्यादा लक्षात ठेवायची, 18 वर्षाच्या वरती आणि 45 वर्षाच्या खाली हे वय असायला हवं. बरं सर, चालतंय. आमच्या विषयाकडे लक्ष द्यायचं रेल्वे पाससाठी, तेवढं तुमच्या वरिष्ठांकडे विचारून सर. बाकीचे सगळे विषय उद्याला घेऊया, चालतंय सर. सविस्तर बोलता येईल. आता वेळ झालेला आहे, मला ऑलरेडी खूप वेळ झालेला आहे. सकाळी 7:30 वाजता जॉईन करा. काय म्हटलं? संदीप मेसेज तो करो. संदीप, पुष्पेंद्र बोलत आहो. हा संदीप, ओके. सर मी प्रमोद बोलत आहो. हॅलो वाळके सर. बोला प्रमोदजी. मेसेज कर ना. पुष्पेंद्र बोलत आहो. काम आहे. बोल ना. मेसेज कर म्हटलं व्हॉट्सअपवर, मला काम आहे, बोलायचं होतं. अरे पुष्पेंद्र थांब हो ना. हो तर तेवढं सर हे आजच्या दिवसासाठी आहे का? होय, आजच्याच दिवसाकरता आहे, उद्या राहणार नाही. म्हणून म्हटलं जेवढी मदत करता येते दिव्यांगांची तेवढी मदत करा. आजच्याच दिवसाकरिता आहे. ईमेल ला टाकलेलं आहे सर, तुम्ही मला मागितले ते डॉक्युमेंट. ठीक आहे. का बरं घाई करते रे प्रशांत? उद्याला म्हटलं ना जोड म्हणून सकाळी 7:30 वाजता सांगितल्यानंतरही मला जायचंय म्हणून राहिलो, तरी तेच. चालतंय सर, सॉरी. असं नको करू ना रे. उद्या सकाळी 7:30 वाजता जोडा आणि जे माहिती दिली ती सगळ्यांना सांगा जरा. नागपूर शहरातील ग्रामीण मधील लवकरात लवकर दिव्यांगांपर्यंत मेसेज सांगा, त्यांना फोन करू. ठीक आहे, धन्यवाद सर्वांचं. नमस्कार. आणि मागे मेसेज दिला होता सगळ्यांना, स्वतःचे व्हॉट्सअपचे ग्रुप तयार करा, त्यामध्ये दिव्यांगांना जॉईन करा आणि त्यामध्ये ऍक्टिव्हिटी सुरू करा. नसेल केलं तर आज लगेच करा. उद्या सकाळी 7:30 जॉईन करू. नमस्कार पुन्हा सगळ्यांना. नमस्कार. नमस्कार सर, नमस्कार. ठीक आहे.